all. सुस्वागतम. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित वाणिज्य अभ्यास मंडळ आयोजित महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे सहसचिव, वाणिज्य विद्या शाखेचे माजी अधिष्ठाता, माजी प्राचार्य, गुरुवर्य, पितृतुल्य सन्माननीय डॉक्टर V.S. मोरे यांची संस्थेतील 50 वर्षांची कारकीर्द ही दिनांक 1/6/2021 रोजी पूर्ण झाली व त्याचेच औचित्य साधून महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या वाणिज्य अभ्यास मंडळाने माननीय सरांच्या नावाने या वर्षापासून दरवर्षी एक व्याख्यानमाला आयोजित केली. यासाठी चालू शैक्षणिक वर्षात कोविड-19 च्या काळातील व्यवसाय संधी आणि आव्हाने हा विषय लक्ष घेतला. सदर व्याख्यानमालेत आज उपस्थित असलेले प्रमुख अतिथी डॉक्टर मनोज कामत, प्राचार्य श्री चेतन मंजू देसाई महाविद्यालय गोवा, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे सहसचिव, वाणिज्य विद्या शाखेचे माजी अधिष्ठाता, माजी प्राचार्य डॉक्टर V.S. मोरे मामा, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त माननीय डॉक्टर B.S. जगदाळे, माननीय डॉक्टर S.N. निकम व सर्व महात्मा गांधी विद्या मंदिरचे पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, वाणिज्य मंडळ विभागाचे डीन, चेअरमन, सर्व सदस्य, प्राध्यापक वृंद व या व्याख्यानमालेसाठी सहभागी झालेले सर्व विद्यार्थी, आपणा सर्वांचे मी डॉक्टर आरती लोखंडे वाणिज्य अभ्यास मंडळ तर्फे व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी सहर्ष स्वागत करते. सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्यासाठी वाणिज्य अभ्यास मंडळ सदस्य प्रोफेसर उदय टेके यांना आमंत्रित करते. ओव्हर टू यू टेके सर. थँक्यू मॅडम. गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना. मी प्राध्यापक उदय टेके, वाणिज्य विभाग, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव कॅम्प या कार्यक्रमाचं या ठिकाणी थोडक्यात प्रस्तावित करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक व संस्थेच्या वाणिज्य अभ्यास मंडळाच्या वतीने आमच्या संस्थेचे सहसचिव, पुणे विद्यापीठ वाणिज्य शाखेचे माजी अधिष्ठाता, माजी प्राचार्य डॉक्टर V.S. मोरे साहेब यांनी संस्थेत 50 वर्षाची कारकीर्द पूर्ण केल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कोविड-19 च्या काळातील व्यवसायिक संधी व आव्हाने या विषयावरील व्याख्यानमालेचा आजचा दुसरा दिवस. आजचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आजचे मार्गदर्शक वक्ते डॉक्टर मनोज कामत सर, प्राचार्य श्री चेतन मंजू देसाई महाविद्यालय गोवा यांचे मी संस्थेच्या वतीने तसेच वाणिज्य मंडळाच्या अभ्यास मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आमच्या संस्थेचे सहसचिव, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर V.S. मोरे सर मामासाहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच संस्थेचे विश्वस्त डॉक्टर B.S. जगदाळे सर, तसेच निमगाव महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेचे विश्वस्त डॉक्टर निकम सर, आमच्या संस्थेतील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व या व्याख्यानमालेसाठी आज उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था असून विशेषतः ग्रामीण भागात पारंपरिक व व्यावसायिक शिक्षण देणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून संस्था कार्यरत आहे. संस्थेचे सचिव डॉक्टर प्रशांतदादा हिरे, समन्वयक अपूर्वभाऊ हिरे तसेच आमचे मार्गदर्शक आदव्याबा हिरे यांच्या संकल्पनेतून संस्थेत वेगवेगळ्या विद्याशाखेची अभ्यास मंडळे कार्यरत असून या अभ्यास मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली जातात. कोविडच्या साथीमुळे 1 वर्षापासून वर्गातील शिक्षण बंद झाले आहे. हीच एक संधी मानून प्रत्येक विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील
तज्ञ व्यक्तींना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे काम संस्थेमार्फत चालू आहे. त्याचाच एक भाग ही व्याख्यानमाला आहे. आजच्या व्याख्यानात प्रमुख वक्ते डॉक्टर मनोज कामत आपणास कोविडने ऑनलाईन शिक्षणाची संधी कशी निर्माण झाली यावर मार्गदर्शन करणार आहेत. पुन्हा एकदा मी त्यांचे व उपस्थित सर्व मान्यवरांचे महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेच्या वतीने वाणिज्य अभ्यास मंडळाच्या वतीने स्वागत करतो व माझे थोडक्यात प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी लोखंडे मॅडम कडे सुपूर्द करतो. थँक्यू. लोखंडे मॅडम. ओके सर. यानंतर सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य डॉक्टर मनोज कामत सर यांचा परिचय करण्यासाठी मी महात्मा गांधी विद्या मंदिर BOAS वाणिज्य मंडळाचे डीन डॉक्टर आरिफ सर यांना आमंत्रित करते. Thank you, ma'am. First of all, I would like to welcome our keynote speaker, Dr. Manoj Kamath sir. Manoj Kamath sir is also my elder brother. We have a very long relation. So, welcome sir to today's program. As far as the sir's profile is concerned, currently sir is working as a principal of Shri Mallikarjun College of Arts, Science and Commerce, Kanakona, Goa. Earlier served associate professor at Shri Damodar College at Margao with teaching experience of over 19 years, including teaching as expert faculty at Narsi Monji SP Jain Institute, TFI Institute Manipal, the BSc and AC Training Institute in Mumbai, besides Goa Institute of Management and Goa University in the areas of accounting and finance. Authored 9 books in accounting and commerce, contributes 11 regular columns on the print media every month like Dainik Gomantak Times, Goa Varta and Business Association. Education Committee of the Goa Chamber of Commerce and Industry, coordinator of Goa Games 2013, advisor to Goa Industrial Development Corporation, Government of Goa. A postdoctoral fellow in the subject of economic analysis and policy by Osmania University, Hyderabad, was awarded PhD from IIT Bombay in the area of empirical finance, postgraduate in business administration from Central University of Pondicherry, and teacher fellowship in management from Indian Institute of Management Indore and Indian Institute of Management Kozhikode. A university first rank holder and a gold medalist at MCOM examination from Goa University, is also awarded with various awards just like Best Business Enabler of the Year Award 2016 by Business Goa Magazine, also awarded Best Columnist of the Year 2018 by Dainik Gomantak, Bharat Excellence National Award and Gold Medal, the Indo Global National Leadership Award and National Youth Empowerment Award in recognition of extraordinary achievements in education and selfless social service. Recognized research guide, currently guiding 5 PhD students, have published around 60 research papers in reputed national and international journals. Completed 4 research projects currently associated with editorial board of 7 academic research journals, and bagged best research paper awards and gold medals for his research work at the All India Commerce Conference as well as All India Accounting Conference. He is passionate about classical music, reading and football. Once again, on behalf of Mahatma Gandhi Vidya Mandir Board of Studies in Commerce, I welcome to you, sir, for today's program, and I hope today's program will be much more beneficial for all the participants of today's webinar. Thank you, sir. Over to ma'am. Yes, sir. Now we will go. We will do not wait for much more. I invite to Dr. Manoj Kamath sir. Sir, please you proceed. Well, a very good morning to all of you. आवाज येतोय माझा? ठीक? Yes, sir. Oh, yeah. Very. So this is a beautiful morning and a very happy that I am amidst all of you today. एक 10-15 वर्षापूर्वी मोरे मामांची भेट झाली होती माझी नाशिकमध्ये. त्यांच्याच इन्व्हिटेशन त्यांनीच ऑर्गनाइज केलेले एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये, आणि त्याच्यानंतर मोरे मामा ही काय चीज आहे
मोरे मामा म्हणजे एक संस्था कशा आहेत याची ओळख त्यावेळेला आपल्याला झाली होती. सो दिस गेव अस अ व्हेरी गुड बूस्ट. आय एम व्हेरी हॅपी दॅट वन इन्स्टिट्यूशन नॉर्मली आमच्या गोव्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इतरत्र एकदा प्राचार्य केव्हा जातात याची संस्था मंडळी वाट बघत असतात. म्हणजे यांची रिटायरमेंट कधी आहे त्यांचा टाइम टेबल ठरलेला असतो. आणि तुमच्यासारखी संस्था जेवढे कॉलेजेस, एवढे महाविद्यालय आहेत, एवढे शाळा आहेत, हायर सेकंडरीज आहेत, एवढे प्राचार्यांच्या मध्ये एक ऋषितुल्य गुरुतुल्य माणसाची सेवा संस्थेला झाली. त्या माणसाने संस्था रुजवली, त्या माणसाने संस्थेला आपल्या घाम दिलाय, रक्त दिलाय, आपले विचार दिलाय, आपलं वक्तृत्व दिलाय, आपले दातृत्व दिलाय. आणि या नेतृत्वाला सलाम करण्यासाठी, मानाचा मुजरा देण्यासाठी आणि शेवटची 50 वर्षाची तुम्ही मस्त सर्व्हिस, छानशी सर्व्हिस या इन्स्टिट्यूशनला दिली, त्याच्या प्रित्यर्थ व्याख्यानमाला. आय थिंक दिस इज द फर्स्ट ओकेजन अँड दिस इज द फर्स्ट इन्स्टन्स वेअर आय हॅव नोटिस्ड that an educational institution or an educational trust is respecting, not only respecting, is recognizing the services of their valued dynamic principle. म्हणजे भाऊराव हिरे साहेब त्यांची दूरदृष्टी केवढी मोठी होती. त्यांनी आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबियांना आपली दूरदृष्टी प्रमाणे वागण्यासाठी कशी जिद्द दिली, कशी प्रेरणा दिली याचा एक घोतक आहे. आणि अंडरस्टँड, अ गुड इन्स्टिट्यूशन इज व्हॉट अ गुड मॅनेजमेंट इज, and what good management is what the good vision is. If the founder has a broad vision, he establishes an institution with his broad vision, and after the founder leaves the world, his family continues with the legacy of the vision, and that is something which is more important. हिरे साहेबांचे संबंध कुटुंब, थोडे विश्वस्त मंडळी इकडे असतील त्यांना मी मानाचा मुजरा देतो. मी एक मनापासून प्रणाम करतो, कारण एक सेवाव्रत आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी आपलं ब्रीद वाक्याने आपण काम करत आहात. आणि जेव्हा तुम्ही बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणतो तेव्हा फक्त बहुजनांच्या हितासाठी नव्हे, बहुजनांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या शिक्षक मंडळीला तुम्ही असं सलाम आणि अशी कौतुकाची शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर तुम्ही देत आहात. दिस टॉक्स ग्रेटली अबाउट द व्हॅल्यूज अँड अबाउट द विजन, नॉट ओनली अबाउट द इन्स्टिट्यूशन बट ऑल्सो द ब्रॉड माइंड अँड द गुड हार्ट ऑफ द फाउंडर्स. म्हणून मला खरंच बरं वाटतं तुमच्या या हिरक महोत्सव संस्थेचा 75 वर्ष होत आहेत. आणि त्याचप्रमाणे मामा सेवाव्रती एक तप म्हणजे जवळजवळ 5 तप त्यांनी या इन्स्टिट्यूशनला दिले. चांगले विद्यार्थी घडवले. हरीफ माझा भाऊ त्यांचा विद्यार्थी आहे आणि आय नो हाऊ मच ही व्हॅल्यूज. तिकडे डॉक्टर आशुतोष आहेत. And all of us know how he has built a very good team, how he has built a very good camaraderie. आणि ट्रस्ट म्हणजे काय, विश्वास म्हणजे काय, आणि माणसं कशी जोडावीत, माणसं कशी जोपासावीत, त्यांचे नेतृत्व गुण कसे वाढवावे हे सगळं आपण मामाकडनं शिकलं पाहिजे. कारण when I went to his institution, that is महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, एक 10 वर्ष तरी झाले असतील. आणि त्यांचे सगळे स्टाफ, तेव्हा कांबळे सर होते आणि आमचे सूर्यवंशी सर होते. द वे दे वर टॉकिंग सो हायली, म्हणजे मामा समोर असताना नव्हे पण मामांच्या मागे जेव्हा रात्री आपण भेटत होतो किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला, द काइंड ऑफ यू मस्ट रिअली अप्रिशिएट व्हेन पर्सन स्पीक्स गुड अबाउट अ पर्सन बिहाइंड देअर बॅक. नाहीतर वी अंडरस्टँड व्हॉट इट इज. सो गुड, आय एम व्हेरी हॅपी, इंडीड हॅपी, ग्रेट एन्व्हायरमेंट. मामा सर तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. आणि तुमच्यातर्फे, तुमच्या मार्फत, तुम्ही आता सेवेमध्ये नसाल पण तरी सुद्धा तुमचे विश्वस्त मंडळी मला वाटत नाहीत की तुम्हाला सोडतील एवढे सहजासहजी. I am continue. Beautiful. And that was expected. That was very much expected. So with this कर्मवीर भाऊराव हिरे यांना आजचं व्याख्यान मी समर्पित करतो आणि त्यांच्या प्रेरणेनं मी पुढे जातो. Well friends, this is a very hostile environment in which we are working today. आज मी आपल्या समोर झूम ने बोलतोय. आणि अंडरस्टँड, इवन बिफोर दिस, म्हणजे एक साधारण 1-1.5 वर्षाच्या आधी झूम म्हणून काहीतरी प्लॅटफॉर्म आहे हे याच्याबद्दल मी ऐकलं होतं, बट आय हॅड नेव्हर युज्ड. किंवा गुगल प्लॅटफॉर्म किंवा गुगल ऑनलाईन याच्याबद्दल आपण ऐकलं होतं पण वी हॅड नेव्हर युज्ड इट. आणि जेव्हा माझे मित्र अमेरिकेमधील किंवा इंग्लंडमधील जेव्हा ते मला सांगत होते की आपण ऑनलाईन क्लासेस घेतो, तुम्ही ऑनलाईन क्लासेस म्हणजे नेमके तुम्ही कसे घेता, ऑनलाईन मीटिंग्स कसे घेता, आय वॉज ऑलवेज सरप्राइज. आणि 1-2 वेळेला आपण तो प्रयत्न केला होता, बट देन वी रिअली डिड नॉट लाईक दिस काइंड ऑफ एन इंटरफेस वेर आय एम नॉट एबल टू सी the expressions of the people behind with whom I am talking.
and it seems to me that I am talking to, earlier we were talking to blackboards, आम्ही क्लासमध्ये म्हणत होतो की am I talking to the benches or am I talking to the students if the students were not responsive. Now today I say I am speaking to the computer screen आणि computer बघतोय, कॅमेराचा फ्लॅश माझ्या डोळ्यावर आहे, and that was quite a boring thing. नेव्हर एव्हर वी एक्सपेक्टेड, कारण एक दिवस असा येईल की जिथं संबंध भारतभर नव्हे तर जगभर सगळे विद्यार्थी आपल्या शिक्षकांना टेक्नॉलॉजी मार्फत, तंत्रज्ञानामार्फत ते जोडले जातील. I never even had an wildest dream that I will have to conduct all my lectures or all my teachers in my college will have to conduct online lectures 100%, and we will be able to reach by making by leveraging on the power of technology to such a great extent. But unfortunately or fortunately, कोविड has given this kind of an opportunity. हे सगळं मी म्हणत असताना एक 2-3 दिवसाआधी तुम्ही न्यूज मध्ये वाचलं असेल, आपल्या शेजारच्या नाशिक शेजारच्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्ये इट सीम्स दॅट ऑलमोस्ट 8,000 सेकंड वेव्ह कोविडची संपूर्ण आता थर्ड वेव्ह येते आहे. गोव्यामध्ये आपण सेकंड वेव्हचा झटका कोविडचा आपण बघितला आता, आणि तो फारच भयानक होता. आणि या वेळेला तिसरी वेव्ह जेव्हा भारतामध्ये येते आहे तेव्हा अहमदनगर सारख्या तालुक्यामध्ये, एका तालुक्यामध्ये फक्त मे महिन्यामध्ये 8,000 लहान मुलं, म्हणजे अराउंड 8,000 चिल्ड्रन आर कॅचिंग कोरोना व्हायरस. अँड आय एम रिअली व्हेरी सॅड that and thinking of what could be the extra steps which we could take in order to minimize the impact of the third wave, because it is expected that the third wave will affect children more as compared to the old as well as the middle aged citizens. So आज मी तुमच्याकडे बोलतोय, I am not really sure whether tomorrow I will be here or what kind of disease in what form, COVID in what form will strike me or my students, etc. We are living in an absolute uncertain world. Understand, look at the second thing. I am a principal of an college, and मी अजूनही जेव्हा कॉलेजमध्ये जातो तर कॉलेजमधला शुकशुकाट महाविद्यालयाचा मला बघवत नाही. अक्षरशः, when the students are there, we are interested in telling them to keep quiet, maintain discipline, and now it is absolutely well disciplined. There are no students, there is no chaos, काव क्यू विद्यार्थ्यांची नाहीये, and we really do not like it, because from last March onwards, आता जवळजवळ 1.5 वर्ष होत आलंय, we have not seen students in colleges, and I have personally not sent my daughter to her school also, and this is happening for almost 1.5 years now. This last year's academic year is absolutely disrupted. This year's academic year, I don't know whether we will be able to complete it, because exams in the mid of the semester we had to stop it, and I'm not really sure whether we will also be able to conduct exams or people will be promoted or whatsoever. But understand this particular massive effect. आमच्या भारतामध्ये जवळजवळ 25 कोटी शाळा आहेत, 25 कोटी शालेय विद्यार्थी आहेत, 25 crore स्कूल चिल्ड्रन, आणि हे 1 ते 1ली ते 12वीच्या वयोगटातले जवळजवळ 25 कोटी विद्यार्थी 15-15.5 लाख शाळांमधून शिकतायत, ऑलमोस्ट 15 to 15.5 lakh schools, and there are 25,000 crore students studying in this 15.5 lakh schools. All shutters are closed. Similarly, in around 51,000 higher educational institutions, including say 993 universities, 10,000 standalone institutions, almost 40,000 colleges, etc., are directly affected. And if I try to estimate the number of students studying in almost this 51,000 higher educational institutions, government, public, private, almost 3.7, meaning close to 4 crore people are affected. So हे 4 ते 5 कोटी आणि ते 25 कोटी, जवळजवळ 30 crore learners in the country are currently affected by COVID. All right, so learning is affected, their education is affected, but see the impact on education. Today I can tell you, as my daughter was studying for standard 9 to go to standard 10, and me as a principal of a college where my students were graduating and going for post graduation or who are getting ready for jobs, I am sure that I have completed my syllabus, I have completed my portion, my daughter has also completed her syllabus, etc., but I am not really sure whether she has learned something impactful. Of course she did well. Our students have done well. We have conducted exams. In some cases, they were promoted. So students studied, but I do not know whether students were educated. Understand the difference. Studying एक वेगळं आणि education घेणं वेगळं आणि degree असणं वेगळं. So this entire well-being of the children in last year 2021, this year 21-22 is going to get affected. I do not know
to what extent this particular damage of education, damage to children's health, damage to children's learning, damage to children's motivation is going to affect them throughout their life. Because the other day I was listening, in Goa we have decided to en masse promote all the students of 10th standard to 11th standard, because this year it's not just possible to conduct exams, and we were not really prepared to conduct online examinations for 10th standard. त्याचा इफेक्ट काय झाला, दिस वॉज अन अनफॉर्च्युनेट बॅच ज्यांना प्रमोशन म्हणजे 8वी 9वी पर्यंत प्रमोशन होतं, 8वी पर्यंत प्रमोशन होतं, त्यांना परीक्षा नव्हत्या, 9वीच्या परीक्षा झाल्या नाहीत गेल्या वर्षी, आणि फर्स्ट टाइम नाउ 10th they are also been promoted without exams. So it is the first case probably in India, the first batch in India where the students never answered, म्हणजे आयुष्यात एक ही परीक्षा न देता ते 10वी पास झालेले आहेत. So I really don't know what kind of education they got, whether, and these students after 2 years will come to our colleges, and we are not really sure about what kind of students we will have to teach. Okay, so this is about one thing. Second, if you look at the educational institutions closure, त्याचा impact काय झालाय म्हणजे around the world. So then we will have to see what UNESCO has said about it, or what United Nations bodies. United Nations body is saying, fine, your higher education has been affected, but that can be taken care of. कसं care of? कारण आपल्याकडे virtual learning models आहेत, online learning models आहेत. They can, if they get jobs tomorrow, probably they can go in for part-time education, correspondence courses, etc. So this is, we are not really worried about higher education, because anyway those particular recruiters really don't recruit people based on their qualifications, but they recruit people based on their skills. So even if COVID has impacted education or degrees, there is ample of opportunities for students to harness their skills, and that is what United Nations is saying. But what UNESCO is saying is something very dangerous. UNESCO काय म्हणतं की आम्हाला जरी चिंता हायर एज्युकेशन वाल्या लोकांची नसली तरी आपल्याला शालेय विद्यार्थ्यांची खूपच चिंता आहे, because it is not that they are not learning, but there are many other problems also, like for example there is increase in the dropout rates. So आम्ही स्कूल एनरोलमेंट रेशो म्हणतो किंवा हायर एज्युकेशन एनरोलमेंट रेशो म्हणतो. आज आपल्या भारतामध्ये तो रेशो जवळजवळ 28 ते 29% आहे, and we had planned it to take it close to 40 to 50% with the new education policy, but now it is very clear that we will never be able to achieve it. आणि जो आपला टार्गेट होता 2030 2035 पर्यंत 40 ते 50% पर्यंत न्यायचा आपला एनरोलमेंट रेशो, तो आपल्याला जवळजवळ 10 ते 15 वर्ष पुढे ढकलावा लागेल. म्हणजे जसं $5 trillion इकॉनॉमी has become a more distant dream after COVID, increasing the higher education enrollment ratio in India has also become a distant dream after COVID. So this is another thing. But the worst impact, as I said, is the school education dropout. म्हणजे शाळेत जाणारे विद्यार्थ्यांनी एज्युकेशन कायमचं सोडणं because of increase of poverty, because of COVID, because their parents have left, has lost the job opportunities, etc. It is going to be dangerous. युनेस्को आणखीन एक गोष्ट म्हणतं की या सगळ्या स्थित्यंतरामध्ये कोविडच्या एज्युकेशनवर जो इफेक्ट होतोय त्यामुळे जो पब्लिक फंडेड एज्युकेशन आहे त्याच्यावर जास्त इम्पॅक्ट पडेल, आणि जो येत्या वर्षामध्ये प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स जास्त फोफावतील. See, there is always a danger when more number of private institutions mushroom, the learning, not only the learning standards are decreasing, but the cost of education also increases. This is second point. Third, what UNESCO says is little more dangerous than the first two, कारण पहिले दोन जे आहेत त्यांची हानी कुठेतरी भरता येईल. What is it? Permanently it is going to damage cultural activities in schools, extracurricular outreach programs by schools, sport activities for children, and finally आम्हाला फक्त हाडामासेचे गोळे आमचे स्टुडंट्स, आमचे मुलं झालेली आम्हाला दिसतील, ज्यांची बुद्धी वाढलेली नसेल, वयाने ती वाढतील, त्यांचं वजन वाढेल, पण त्यांची सर्वांगीण विकास होणार नाही अशी युनेस्कोला भीती वाटते. आणि ही भीती फक्त गेल्या 2 वर्षामध्ये 1.5 पटीनं वाढलेली आहे. म्हणजे गेल्या वर्षी ती 100% जरी असली तरी यावर्षी ती 150% आहे. सो यू कॅन अंडरस्टँड. नाउ द ग्रेटर प्रॉब्लेम इज that the students are not coming to schools, colleges, etc. So there is a physical distance. Now how do I offer my education to close to, as I said, 24 to 25 crore people from schools and around 4 to 5 crore people for higher education?
हा एक भाग. दुसरा, आपण जर टीचर्सचा विषय जर घेतला तर प्रायमरी, अपर प्रायमरी, सेकंडरी, सिनियर सेकंडरी किंवा कॉलेज, युनिव्हर्सिटीज, रिसर्च इन्स्टिट्यूट्स मिळून जवळजवळ 85 लाख टीचर्स आपल्याकडे आहेत. अराउंड 85 lakh teachers. Almost out of that, 2/3 of these teachers are from the private institutions. And earlier we had to see that the private institutions, even now, private institutions, the salaries are less, the working conditions are little damaging for teachers. And but fortunately, this private institutions has heavy body of infrastructure. म्हणजे acres and acres of land, lot of crores of rupees which are invested in the physical infrastructure. त्याचा उपयोग काय? म्हणजे tomorrow there is a danger that 2 years people have disrupted their education. In the future, will students, will colleges sustain, and will they get physical students? कारण प्रत्येकाला वाटतं last 2 years I have done. I remember माझ्या एका मित्राची मुलगी MBA ला, she got into the topmost institution in the country for MBA. But then she had never an opportunity to even go to the institute, even to pay her fees. Her fees were online, her exams were conducted online, her practicals were done online, meaning internship was done online, and then she has just been at home. So I'm not really sure whether the students who have lost the habit of getting up early, studying regularly, doing their homeworks regularly, whether they will like to come back to schools and colleges in the long run. आता या सगळ्याचा इम्पॅक्ट ऑफकोर्स डिजिटायझेशन वर झालाय. आणि अंडरस्टँड, मी मगाशी म्हणत होतो जसं आपण झूम याच्याबद्दल ऐकलं होतं, गुगल क्लासरूम याच्याबद्दल ऐकलं होतं, पण आपण उपयोगात आणत नव्हतो. तर कोविडने आपल्याला फोर्स केला. अंडरस्टँड दॅट इट वॉज इन 2010 दॅट एज्युकेशनल टेक्नॉलॉजी हॅड एंटर्ड इंडिया. आता आपण त्याला एक नवा शब्द दिलाय, एड्युटेक कंपनीज और एड्युटेक स्टार्टअप्स. आपण त्यांना आधी एज्युकेशनल टेक्नॉलॉजी कंपनीज म्हणायचो. ओके, अँड इट वॉज इन 2010 दिस पर्टिक्युलर सेक्टर एंटर्ड, बट वी नेव्हर अंडरस्टूड द पोटेन्शियल ऑफ एज्युटेक कंपनीज. Now today we are understanding the utility, because last year has gone, this year is gone, and we do not know what is going to happen in the future. Now we understand that edutech companies have played an important role not only in the lives of the students but also in the lives of the teachers in order to make up losses of education in last 1 year. आपण काय आता करतो, schools have gone, we are no longer using school infrastructure. आपण at the pace आता my teachers are preferring work from home. आणि मध्यंतरे सरकारनं आमच्या गोवा शासनानं 2 महिन्यांसाठी वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी दिली होती टीचर्सला. 100% टीचर्स ऑप्टेड दॅट ओके वी आर गोइंग टू टीच फ्रॉम होम. नाव government is finding difficult to make them come to colleges. They are saying we will work from home. What will I do coming to college? Why should I travel to college and increase my risk? Now understand, these are digital platforms which we are going to use, and these digital platforms which we are using from the comforts of our residences are now currently on par with physical classrooms. So this has eliminated the need for infrastructure. This has eliminated the need of having a physical classroom in the class. What happens to my LCDs, my interactive boards, my computer labs? None has been used because edutech companies have enabled the scale, number one. So I can increase it. Whether there are 10 people here or 1000 people here makes no difference to me. माझा effort तेवढाच आहे, आणि पण माझा reach वाढतंय. So my scale has increased, my reach has increased, and secondly the consistency of quality has also increased. कारण आधी काय व्हायचं की if you have to go to the class, you know that there are some 30 students, 40 students, 60 students, 100 students, and you talk something and come back. Now I know that my lecture is getting recorded. Now I know that people are listening to me attentively. Now I know that I have to deliver quality, because if I don't do that, that is continuously and permanently going to remain in some domain. आज जे तुम्ही हे माझं लेक्चर जे सेव्ह केलेलं आहे किंवा रिकॉर्डिंग होत आहे ते कुठेतरी सेव्ह होईल, and then it is going to reflect on me. So see, one thing is very clear now, that online education has improved the quality of learning. But I cannot say with guarantee how many people who are listening higher quality learning material are being able to assimilate, because now people, even our children, have learned the tricks. Camera on ठेवायचा, म्हणजे सिस्टम ऑन ठेवायची, साऊंड ऑन ठेवायचा, कॅमेरा ऑफ करायचा, आणि आपण आपली सगळं कामं करत राहतो. आपलं लक्ष नसतं, रिटेन्शन नसतं, but still we are listening, we are physically present. But look at this, 2021 म्हणजे नाव वी आर इन 2021, आणि आज जर आपण KPMGचा म्हणजे
KPMG इंडिया आणि गुगलने केलेला ऑनलाईन एज्युकेशन इन इंडियाचा सर्वे जर पाहिला, then you can see how much has been the increase about online education in India as such. अशी इन्क्रीज ऑफकोर्स वर्ल्डभर झालेली आहे, सबंध विश्वात झालेली आहे. पण काय झालं की सबंध विश्वामध्ये ऑनलाईन एज्युकेशन और डिजिटल एज्युकेशन in some form or the other form they were continuously using. Okay, the scale was less, now it has increased, but in India we were not at all aware about such kind of schemes, such kind of platforms, such kind of software, such kind of application tools on our mobile phones, and then we never used. So therefore this growth seems to be exponential growth. आता जेव्हा आपण ऑनलाईन एज्युकेशन म्हणतो, एज्युकेशन स्टार्टअप कंपनीज आहेत, त्यांना झूम किंवा तुमचं गुगल क्लासरूम वापरल्याने त्यांना काही रेव्हेन्यू जनरेट होत नाही. सो जेव्हा आपण ऑनलाईन एज्युकेशन मार्केट जेव्हा म्हणतो, तेव्हा वी आर टॉकिंग अबाउट दोज कंपनीज और दोज एप्लिकेशन्स विच चार्ज स्टुडंट्स, विच चार्ज द एज्युकेशन युजर्स, कारण त्यानेच जरा रेव्हेन्यू जनरेट होतो. ऑल दिस पर्टिक्युलर सर्व्हिसेस, प्लॅटफॉर्म्स, एप्लिकेशन्स एक्सेट्रा वी आर युजिंग एज फ्री, and since they are used as free, there is no direct revenue generation for those companies. So we are not using this as a benchmark for comparison. पण आपण पेड ऑनलाईन एज्युकेशन युजर जर भारतामध्ये पाहिले तर 2016 मध्ये वी वर क्लोज टू 1.57 मिलियन पीपल, म्हणजे जवळजवळ 15 लाख युजर्स जर 2016 मध्ये होते, तर नाव वी आर क्लोज टू ऑलमोस्ट 10 million people who are paying for online education in 2021, म्हणजे जवळजवळ 1 कोटी युजर्स झाले. And if you look at the entire population of the country, you can understand that exponential growth, there is a huge possibility for this growth in the future. Karan, now we are only talking about 1% of users in India paying, 1% of users in India paying for online education, paying for online education. But this 1% जरी आपण म्हटलं तर we have gone from 0.02% to 1%. So that particular growth also has been too heavy. आता आपण जर एज्युकेशन स्टार्टअप कंपनीज बघितल्या किंवा एज्युकेशन ऑनलाईन एज्युकेशन विच चार्ज फीज, त्यांनी काय केलं, सो दे हॅव रेज दिस इयर ओके टोटल ऑफ ऑलमोस्ट $522 billion. US million dollars म्हणजे $552 million पैसे रुपये त्याने 2019-20 या 3 वर्षामध्ये कलेक्टिव्हली रेज केले फ्रॉम प्रायव्हेट व्हेंचर कॅपिटल फंड्स एक्सेट्रा. आणि तेच अमाऊंट किती होतं, आपल्या टोटल स्टॉक एक्सचेंजचा जो टर्नओव्हर आहे जवळजवळ तेवढाच टर्नओव्हर एज्युकेशनल कंपनीजने ऑलरेडी उभारलाय. म्हणजे तेवढं इन्व्हेस्टमेंट, तेवढं कॅपिटल, तेवढं भांडवल एज्युकेशनल कंपनीजने उभारलं आहे गेल्या 2-3 वर्षामध्ये. पण लक्षात घ्या, पुढच्या 3 वर्षामध्ये जी ग्रोथ आपल्याला अपेक्षित आहे, म्हणजे in terms of paid users and in terms of the capital, how these companies, edutech companies will raise. गुगल आणि KPMG असं म्हणतं की गेल्या 2 वर्षात जे तुम्ही मिळवलंय त्याच्या 8 पटीनं तुम्ही पुढच्या 2 वर्षात मिळवणार आहात. सो यू कॅन रिअली एस्टिमेट ऑलमोस्ट 1 crore of paid users are expected to be around 8 crores in just 2 or 3 years. So this is the jump. साधी उदाहरणं देतो तुम्हाला, म्हणजे I'll just tell you some names of the companies. There is one company, Indian private company called Educom. Educom, what does it say? Educom was anyway set up in 1994. आणि 1994 मध्ये 1994 till 2020 पर्यंत जो रेव्हेन्यू एडुकॉम कंपनीने ऑनलाईन पेड युजर्स कडनं जो मिळवला होता, म्हणजे एवढ्या वर्षात 1994 ते 2021 या सगळ्या पेक्षा 3 पट रेव्हेन्यू त्यांनी एका वर्षात उभारला. यू कॅन अंडरस्टँड 3 times the revenue which they had generated from 1994 to 2021, they generated 2020, they generated in 1 year from 2020 to 2021. See how much productive they have made our teachers and how much productive they have made our students. Similarly, you have heard about another learning application called as Byju's. Byju's is world famous now. Of course, it is famous throughout the country. And this particular Byju today, earlier was only one company, and then it said that okay, now I'm having monopoly in school education. आज जवळजवळ 10 ते 12 कंपनीज आहेत ज्या बायजू टाइप प्लॅटफॉर्म, म्हणजे एक साधारण तसंच बायजू सारखाच प्लॅटफॉर्म, बायजू सारख्याच
बायजूचे युजर्स आहेत त्या सारख्याच युजर्सना प्रोव्हाइड करतं आणि आज त्यांना जवळजवळ 12 ते 15 टफ कॉम्पिटिशन देणारे स्टार्टअप्स तयार झालेले आहेत. सो सी द थिंग्स हॅव बिकम मच मोर कॉम्पिटिटिव्ह. ऑफकोर्स इट हॅज ऑल्सो गिव्हन यू मोर रेव्हेन्यू एज सच. आणखीन एक तुम्हाला एक उदाहरण देतो. आय टेल यू वन मोर एक्झाम्पल ऑफ पॅन्डेमिक टर्न्ड विंडफॉल गेन फॉर yet another edutech platform. It's called Upgrade, UPGRAD, Upgrade. Now Upgrade says that my customer base in 1 year has doubled. Okay, since after the lockdown. म्हणजे गेल्या वर्षभरात मी जेवढे कस्टमर मिळवले त्याच्यापेक्षा कस्टमर मी गेल्या एका महिन्यात लॉकडाऊन मध्ये माझे कस्टमर्स डबल झाले. आणि what they are saying is also crucial. म्हणजे बघा 2015 ते 2020 या दरम्यान ते म्हणतात की we have trained almost 5 lakh professionals for building up their skills. So we have trained that many professionals in last 2 months. 5 लाख प्रोफेशनल्स जर ते 5 वर्षामध्ये ट्रेन केले अपग्रेड ना, तेवढेच प्रोफेशनल त्यांनी या गेल्या 2 महिन्यामध्ये ट्रेन केलेले आहेत. सो यू कॅन अंडरस्टँड द काइंड ऑफ अपग्रेडेशन दिस पर्टिक्युलर कंपनी called Upgrade did. डिसेंबर 2020 मध्ये म्हणजे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 एक 8 महिन्यामध्ये दे क्रॉस 1 मिलियन स्टुडंट मार्क, म्हणजे 10 लाख स्टुडंट त्यांनी फक्त त्या 8 महिन्यामध्ये मिळवले. सिमिलरली या अपग्रेड सारख्या टेक्नॉलॉजिकल कंपनीज आहेत. देर आर मेनी मोर व्हॉट इज ए टफ कॉम्पिटिटिव्ह टेक्नॉलॉजिकल ऑनलाईन एज्युकेशन देणारे टेक्नॉलॉजिकल स्टार्टअप्स आहेत आणि त्यांची नावं तुम्ही आता कदाचित ऐकली असेल. वेदांतू इज वन नेम, वेदांतू विच इज गिविंग वन ऑफ द टफेस्ट कॉम्पिटिशन टू अपग्रेड अँड बायजूस. दुसरं एक क्लास प्लस म्हणून एक एज्युकेशनल स्टार्टअप्स आर डुइंग इज डुइंग व्हेरी वेल. देर इज समथिंग कॉल्ड एडू थिंकर, EDU थिंकर, थिंकर TINKER, एडू थिंकर किंवा क्यू शाला, QSHALA. These are the hot favorites in India, and they are really increasing the pace of online education. Remember, when I am talking about online education today, I am talking about those companies which are providing education and charging fees. Okay, what we are doing is not probably online education because it is not in revenue. आणखीन एक गोष्ट मी ऑनलाईन एज्युकेशन मध्ये बघतो. अर्लियर द चॉईसेस ऑफ द स्टुडंट, म्हणजे जे ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे मार्च 2020 च्या आधी जे ऑनलाईन एज्युकेशन घेत होते म्हणजे बाय पेइंग मनी. ओके, दोज व्हॉट वर द चॉईसेस ऑफ द स्टुडंट्स एट दॅट टाइम. द चॉईसेस ऑफ द स्टुडंट्स दॅट टाइम वॉज रेस्ट्रिक्टेड ओनली टू 4 सब्जेक्ट्स. म्हणजे कुठले मॅथ, सायन्स, लँग्वेजेस एक्सेट्रा. अँड दी स्टार्टअप्स वे आर ऑफरिंग for such kind of subjects very creative skill based courses, innovative learning courses etc. in order to increase their horizons in the future. Now these particular companies have understood that जर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर फक्त मॅथ, सायन्स, लँग्वेजेस एक्सेट्रा इज नॉट गोइंग टू हेल्प मी बिकॉज आय हॅव टू टॉक अबाउट द ब्रॉड हॉरायझन. I must talk about providing real learning, real time learning opportunity. I must understand the futuristic goals of the students and जे काय त्यांना शिकायचं आहे, anything under the sun, everything under the sun, whether it is robotics, whether it is classical music, whether it is sports, whether it is building of skills, I can do it through online. And आणि which are the companies which are doing this, म्हणजे ट्रेडिशनल ते मॅथ, सायन्स, लँग्वेजेस वगैरे शिकवत नाही. They are talking about off-track courses. They are talking about skill-based courses. And there is one good company called as SPT Robotics. SPT Robotics is an online company, online education company which talks about different courses about robotics. There is something about KYT talks about building of skills. There is something called a new age startup called as Bambinos.live. BAMBINOS, Bambinos.live. Now see, not that the companies are growing, not that their client base is growing, not only that the educational students are growing and the revenues are growing, but now we are also seeing new type of edutech companies which are talking about educating students beyond English, math, science, etc. Which are talking about skills, robotics, computer coding, etc. So what I see in the future is now as the cases will rise after the third wave, म्हणजे अजून थर्ड वेव अजून यायची आहे भारतामध्ये. At some places people are realizing the brunt of it. These learning trends will multiply. And as these learning trends multiply after the pandemic is over, I don't know when it is going to get over, it is expected that this trend will continue to grow because people will be used to for learning online. Because see, people have a choice. They are paying for what they are learning.
and it is not just drudgery of going to the classrooms and listening to the boring teachers. And they want to do it at the comfort of their homes, at the comfort of their times. And now, since the parents have understood the importance of technology, everybody has a phone, everybody is talking about a smartphone and internet connection. People, students, parents are getting more technologically driven. Parents are talking about holistic development of children. So I fear in this depressing times, or after this depressing times, students will be more addicted towards online learning, not only new startups, but also an online learning from different courses as such. आता पुढे काय होणार आहे? What is the trend in the future? See, youths have to be groomed for what? Groomed for their skills, to apply their intelligence in everyday lives. आणि हे आपल्याला पुढे करायचं आहे. We will also think about how to keep your brain actively developed in the future. So now what these edutech companies are doing, they are thinking about new courses. कायम ते शोधत असतात, because they know that there are students with high disposable incomes. There are students with high disposable incomes, they are at the top of the pyramid, but there are more number of students at the bottom of the pyramid which cannot afford highly costly subscriptions. म्हणजे तुम्ही सांगितलं त्यांना की महिन्याला 5,000 or 200 rupees for a hour, etc. It is going to be a costly subscription for them. So therefore, there are new form of educational technologies which are offering the same thing, same model, which मगाशी मी तुम्हाला नावं सांगितली, बायजूस सांगितला, वेदांतू सांगितला, EduTinker सांगितला, KYT सांगितला, Bambinos.live सांगितला. So they are catering to a higher income bracket students. I will now talk about those particular companies which are teaching basically the same thing, but bottom pyramid students, and which are the companies which are generating this. So there is something called Convi Genius, number one. Second, and very equally important, is ThinkZone. There is a company called ThinkZone. There is a company called Veative Labs, VEATIVE, Veative Labs, or EduEra. So these particular companies are teaching technology, and they are offering technology-based education, and they are all offering it for rural students, for rural aspirants, making teaching earlier. म्हणजे जर तुम्हाला कोणी सांगितलं की बाबा सी लुक एट दिस, ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे फक्त हायर एंड लोकांनाच साठी ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे फ्री पाहिजे, नॉट नेसेसरीली. इवन व्हॉट वी आर टीचिंग इन कॉलेज एक्सेट्रा, इट मे बी फ्री बिकॉज वी हॅव ऑलरेडी चार्ज फीस, and then we had not prepared. But maybe tomorrow, once this college is open, and then I might have two types of courses. One course is regular course, which will have a fee, but it will be highly subsidized because one teacher talks, and then anyways government is paying my salary. But there would be another model where another platform where I teach my entire course is online, but the fees are going to be too high, and the students will have to pay. Now, what about the rural students who cannot pay? Of course, there will be another set of companies which will come and which will direct the same education through technology at a lower cost. So one thing is very clear. Ata sadhya there is an opportunity, there is a demand. So therefore, edutech companies are making hay as the sunshine. Of course, they are making a lot of money. But they are also finding it difficult to capture the attention of students, because students are now confused. Hey, kude kai shikota, etc. Teachers are complaining that, see, आता काय चाललंय, my students, for example, sir, you come and then you talk to us for 1 hour, आणि ते कम्प्युटरवर बघणं, it is an online fatigue, there is distress, eye vision problem, motivation नाही, शिकायची असं हौस असं वाटत नाही, बरं वाटत नाही जीवाला, and then you feel tired, etc. All these kind of excuses are going to get over. But remember, such kind of excuses आपण जेव्हा म्हणतो, my teachers are also complaining, sir, आपण क्लास जेव्हा सुरू करतो, the class is full, एकदा अटेंडन्स घेतला की स्टुडंट्स ऑटोमॅटिकली गायब होतात. हे गायब फक्त आपल्या भारतातच होतात का? आपल्या महाराष्ट्र गोव्यामध्येच होतात. But so therefore I was keenly reading that my teachers are complaining that the students are putting off their videos, they are not there. ते कुठेतरी असतात, शेतामध्ये गेले किंवा फिरायला गेले, आणखीन कुठे गेले, and they are doing their own work and they are happy, but the classes are on. So therefore I went through some research which was done in terms of survey of students studying in the United States. जेव्हा युनायटेड स्टेट्स मध्ये असा सर्वे झाला, बाबा ऑनलाईनने तुमच्या लर्निंग मध्ये काय फरक पडला, सो द रिझल्ट्स आर शॉकिंग. म्हणजे तेव्हा मला वाटलं की ऍटलीस्ट माय स्टुडंट्स आर बेटर compared to the students in the United States. So therefore, one survey in United States says that 75% of the college students were not happy with the quality of e-learning. म्हणजे टीचर शिकवतात आणि आपल्याला ते आवडत नाही, त्यांची ती क्वालिटीच नाही.
85% say that of course the lectures are boring, but it has affected my academic performance. म्हणजे ऑनलाईन ने माझा academic performance affect होत आहे. आणि please, I want to come back to schools and colleges. That is what they are saying. And almost 94% of the students are saying that जी आपण fee pay करतो online, it is not worth. It is not worth. Now look at the percentages are too high. So when my teachers complain, मी त्यांना हा सर्वे रिझल्ट सगळ्यांना दाखवला आणि ते म्हणाले, अरे असं आहे का? म्हणजे 75% जर अमेरिकेचे विद्यार्थी म्हणतात की ऑनलाईन एज्युकेशनने आम्ही अनहॅपी आहोत, 85% म्हणतात की ऑनलाईन एज्युकेशनने माझी लर्निंग एबिलिटी कमी झाली, 94% म्हणतात की माझ्या ऑनलाईन एज्युकेशनचा पैसा जो खर्च केला तो पैसा माझा पाण्यात गेला, त्यापेक्षा आपण कितीतरी पटीनं बरे आहोत असं माझ्या टीचर्सना वाटलं, असं कदाचित तुम्हालाही वाटू शकतं. आता इंडियामध्ये जर आपल्याला ऑनलाईन टीचिंग इफेक्टिव्ह जर करायचं असेल तर आपल्याला वी विल हॅव टू कम अप विथ कोविड एज्युकेशन ऑर से बाय कोविड, लेट मी से पोस्ट कोविड ऑनलाईन एज्युकेशन पॉलिसीची आपल्याला गरज आहे. अनफॉर्च्युनेटली काय झालं, न्यू एज्युकेशन पॉलिसी ऑफकोर्स चांगलीच आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी इज गुड, बट द प्रॉब्लेम विथ न्यू एज्युकेशन पॉलिसी इज दॅट इट हॅज कम ड्युरिंग द रॉंग टाइम. रॉंग टाइम म्हणजे काय, ऑफकोर्स सगळं डेलिबरेशन प्रोसेस वगैरे सगळं कंप्लीट करून जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट व्हायचा वेळ आला, नेमका त्याच वेळेला इंडियामध्ये शिक्षणामध्ये मोठं स्थित्यंतर झालेलं होतं. देयर वॉज ऑलरेडी अ बिग चेंज अँड दिस वॉज अ सी व्यू चेंज. व्हॉट वॉज द चेंज? दे वर टॉकिंग अबाउट इन्क्रीजिंग द एनरोलमेंट. They were talking about increasing the physical resources. They were any new education policy was talking about clustering of the colleges. New education policy was talking about removing the affiliation system and bringing in constituent college system, etc. But they forgot that by the time that new education policy was launched, conditions were changed. कोविड मुळे स्टुडंट्स हॅड स्टॉप कमिंग आणि आता फक्त ऑनलाईन एज्युकेशन होणार आहे. पण न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जो आता 64 पेजेसचं फायनल पॉलिसी आहे, आधीचा 400-600 पानांचा मोठा ड्राफ्ट होता, तो आता एक कन्साइज झालेला आहे. त्या पानामध्ये ऑनलाईन हा शब्द फक्त 2 किंवा 3 वेळेला आलेला आहे. बिकॉज दोज पीपल हॅड नॉट एनविजन्ड दॅट इंडिया विल सडनली ड्रास्टिकली टर्न ऑनलाईन इन 2021. So what is going to happen? एक म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीला तुम्ही एक नवा अर्थ, नवे संदर्भ द्यावे लागते. अदरवाइज न्यू एज्युकेशन पॉलिसी कॅनॉट बी इम्प्लिमेंटेड. इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं नाहीये, बट सुरू व्हायच्या आधीच मॅक्रो एन्व्हायरमेंट हॅज सीन सो मेनी चेंजेस that your new education policy now has to shift to what? Shift to digital learning tools. COVID has brought this transformation in 1 year, which otherwise would have taken long years to complete. So therefore the journey in the future is not going to be too easy. यावेळेला जेव्हा हे सगळं लर्निंग सुरू झालं आणि 1 वर्ष ऑनलाईन लर्निंग मध्ये गेलं, या वर्षी जानेवारीमध्ये HRD मिनिस्ट्रीनी एनसीआरटी सिलेबस चालवणारे सीबीएसई स्कूल आहेत त्यांना थोडे कंडिशन्स घालून दिले. म्हणजे एक पॉलिसी केली. ते म्हणाले की बाबा दररोज तुम्ही जेव्हा वर्ग घेता, पहिले ती 12वी साठी, पहिली ती 5वी साठी विद्यार्थ्यांना दिवसाला 2 तासाच्या पेक्षा जास्त ऑनलाईन एज्युकेशन असू नये. 5वी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना दररोज दिवसाला 3 ते 4 तासच ऑनलाईन एज्युकेशन असावं. एक लेक्चरचं ड्युरेशन 1 तास 1.5 तास न असता 30 ते 35 मिनिटापेक्षा जास्त ड्युरेशन असू नये असे रेग्युलेशन्स एनसीआरटीनं MHRD थ्रू घालून दिलं. पण नो कॉलेजेस, नो स्कूल्स आर युजिंग. माझ्या कॉलेजमध्ये तुम्हाला सांगतो, सकाळी 8 वाजता लेक्चर ऑनलाईन सुरू होतात आणि प्रत्येक टीचरने आपल्याला 1 तास असा टाइम टेबल नवा केलेला आहे. तो 1 वाजेपर्यंत चालतो. सो दॅट मीन्स दे आर अज्युमिंग दॅट द स्टुडंट्स विल हॅव कंटिन्युअस इंटरनेट bandwidth from 8 o'clock till 1 o'clock, and that too every day for all the subjects, and they are going to listen, sit in front of them, and with their mobile phones and laptops they are going to listen. So see, now those particular regulations have come, but that regulations have no meaning. So remember, so students currently are complaining that teachers are bombarding them with a digital content. But with this such kind of a policy may not work. So therefore there is a new need for digital education policy or online education policy in the future. But लक्षात घ्या, ऑनलाईन एज्युकेशन पॉलिसी बनवणं MHRD ला तेवढं सोपं नाही. It is not a simple thing because education is a state subject. So therefore what has to be done?
individual states will have to take a call डिपेंडिंग ऑन द लोकल सिच्युएशन. आता महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये कदाचित ऑनलाईन एज्युकेशन चालू शकेल, पण नाशिकच्या जुन्नरमध्ये जर तुम्ही गेला आणि म्हणालात की मला दिवसाला 5 तास 6 तास ऑनलाईन एज्युकेशन मला करायचं आहे, इट मे नॉट बी फिजिबल देयर. इवन इन गोवा इन सम प्लेसेस इट मे नॉट बी फिजिबल. So also we have to see what are the requirements, whether students in shifts can come to college. Okay, and then we have something called as a blended model of learning, blended online learning. Blended online learning म्हणजे काय? Students come for solving doubts or important practical subjects are handled in college, but remaining some 60 or 70% portions can be completed for the students through online mode. So we'll have to make some proper rules. आणि हे प्रॉपर रूल्स जर तुम्ही जर केले नसतील तर तुमचं ऑनलाईन एज्युकेशन चालणार नाही. शिवाय समजा जर कॉलेजेस किंवा स्कूल्स पुढच्या अकॅडमिक वर्षापासून म्हणजे जुलै ऑगस्ट पासून कदाचित सुरू सुद्धा झाले, तर अगेन यू विल हॅव टू कम अप विथ सम न्यू रूल्स. What will be the new rules? You cannot call all the students. म्हणजे अगोदरचं असं तसं होणार नाही की where the 2000 3000 students will come to college. The entire management institute चे विद्यार्थ्यांना तुम्ही बोलवू शकणार नाही. You will have to stagger. MBA part 1 ला सकाळी आणि मे बी MBA part 2 ला संध्याकाळी, or maybe elective courses आहेत त्यांना probably in the evening, late evenings वगैरे. Right, so you will have to stagger this. So असं स्टॅगरिंग कर्नाटक सरकारने ऑलरेडी केलेलं आहे पुढच्या जुलैसाठी. म्हणजे अजून 2 महिने आहेत. दे आर थिंकिंग दॅट इन जुलै conditions may improve because in Bangalore itself there are almost 2 lakh students. Okay, and they are saying that it is not so simple for us to send our children to school. So therefore Bangalore schools or Karnataka government has come up with the rules about talking about staggering. Similarly, those old practices have to be changed. Your infrastructure has to be changed. 60 विद्यार्थी 80 विद्यार्थी 100 विद्यार्थी एका क्लास मध्ये, no, that is not possible. You will not be able to have more than 25 to 30 students in a class. So obviously all your systems etc must change. People cannot flood to the canteen and cannot flood to the washrooms together. So therefore there has to be some kind of staggering. So therefore, if you want to stop this, there is something called as a technological intervention which will be required. So many states, like for example Haryana, what they said is that if you want to start up your schools and colleges from July or August, not more than 1/3 of the students of your entire strength can come at a time. So what you'll have to do? You will have to reschedule not only the classes, you will have to make the teachers come in shifts. Probably you'll have to do the repetition of the same thing again in order to teach different batches, and so therefore there is a need for policies. Like for example in schools, the timetables will be awkward. We'll have 1 class in the morning, 1 class in the evening. The recesses will be staggered. एका क्लासला 10 ते 10:15 रिसेस आणि दुसऱ्या वर्गाला 12 ते 12:30 वर्गाला रिसेस. Class strengths will be reduced. Morning assembly, group activities, gymnasium, sports center will have to be closed because you will not be able to do something like this. Something called as annual social gatherings, prize distribution functions, annual day, sports day, intercollegiate competitions, etc. will have to be stopped. It will go only online. Parent teachers meetings, staff meetings obviously have to go online, and we'll have to have it virtually. Water fountains, washrooms, laboratories, libraries, people will not visit. So you will have to monitor it so that it doesn't become overcrowded. Of course, every class, every place, you will have to enforce sanitary dispensers, temperature monitors, use of mask will be compulsory, biometric attendance will absolutely go out, आणि entire physical infrastructure ज्याच्यामध्ये तुम्ही करोडो रुपये गुंतवलेले आहेत, again you will have to come up with investments because you will have to have designated entrance, cohort meetings, floor वर markings, footfalls direct करण्यासाठी नवे rules, staff student ला social distancing सारखे नवे rules, आणि mainly the entry of visitors etc in the premises will have to be monitored. So look at this, much of this physical problems ला carefully monitor करावे लागते. More importantly for schools and colleges, आपलं जर ट्रेडिशनल आपण आता जे करतो हाफ हजार्ड मॉडेल, म्हणजे कोणते झूमवर लेक्चर घेत आहे, कोणी गुगल क्लासरूम ठेवलाय, कोणी ईमेलवर काहीतरी पाठवलंय, असं होणार नाही. यू विल हॅव टू हॅव यूज अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम. एक इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर यूज करायला हवं आणि त्याची आपल्याला गरज भासेल, बिकॉज अटेंडन्सेस, असाइनमेंट्स, युअर मार्किंग्स, इंटरनल रँकिंग्स, हे सगळं युजर फ्रेंडली पाहिजे आणि इट मस्ट बी सेंट्रली लोकेटेड. सो त्याच्यासाठी हायर बँडविड्थ पाहिजे.
सबस्क्रिप्शन पाहिजे फॉर ई एज्युकेशन, ई लर्निंग रिसोर्सेस साठी. पर्सनल डाऊट क्लिअरिंग आणि मेंटरिंग सेशन स्मॉल ग्रुप साठी करावे लागतील. स्लो लर्निंग साठी वेगळे क्लासरूम्स यूज करावे लागतील. या सगळ्यांना आपण रुब्रिक्स म्हणतो. रुब्रिक्स. सो न्यू रुब्रिक्स विल हॅव टू बी वर्कड आउट, not only in terms of teaching, not only in terms of doubt sharing, but also in terms of self-assessment exercises. So look at this, entire thing has changed. So या वेळेला मला एका राज्याची आठवण येते आणि त्या राज्यानं ह्या सगळ्या दृष्टीनं विचार केलेला आहे. And they have already come up with their first policy, okay, and they said it is post-COVID education policy of the state. Can you think which particular state in this particular country has thought about all this? हे सगळं मी काय तुम्हाला सांगतोय याचे विचार तुमच्या डोक्यामध्ये आलेले असते. ऍज अ टीचर वी हॅव ऑलरेडी थॉट हे सगळं आपल्याला असा बदल आपल्याला करावा लागेल, असे बदल ऑलरेडी झालेले आहेत. पण हे बदल असं करायला हवं हे तुमच्या एज्युकेशन मिनिस्टरच्या डोक्यात अजून गेलेलं नाही, शासनाच्या डोक्यामध्ये असंच गेलेलं नाही. पण आपल्या देशामध्ये एवढ्या राज्यामध्ये एक राज्य अजूनही आहे ज्यांनी हा विचार केलाय, ज्यांनी याचा एक्झॉस्टिव्ह विचार केलाय, कन्सल्टिंग केलेलं आहे आणि दे हॅव कम अप विथ एन ॲब्सोल्युटली एक्झॉस्टिव्ह पॉलिसी. And can you think which particular state could it be? Obviously it is not Maharashtra and Goa, it is neither Karnataka, and it is neither Gujarat, it is neither West Bengal which has gone for elections, it is Kerala. आणि तुम्ही मुद्दाम केरळा सरकारच्या साइट वरती जा, त्याच्या स्कूल हायर एज्युकेशन काउन्सिलच्या साइट वरती जा. इट इज कॉल्ड एज KSHEC, केरळ स्टेट हायर एज्युकेशन काउन्सिल. आणि त्याच्यावरती एक पॉलिसी डॉक्युमेंट तुम्हाला सापडेल. त्या पॉलिसी डॉक्युमेंटचं नाव आहे पोस्ट COVID-19 एज्युकेशन पॉलिसी फॉर केरला. आणि हाऊ डिड दे डू इट? हा संबंध कोविडचं संक्रमण चालू असताना, मेडिकल इमर्जन्सीजवर लक्ष देत असताना जवळजवळ 6-7 महिन्याआधी त्यांनी एक कन्सल्टेटिव्ह कमिटी केली. त्यामध्ये व्हाईस चान्सलर्स त्यामध्ये टाकले, रजिस्ट्रार्स टाकले, कॉलेजचे प्रोफेसर्स टाकले, टीचर्स टाकले, and they have finalized with a policy. After the policy was finalized, they had meetings with cross section, consulted the academia, consulted experts, and they have come up with a new policy. आणि त्याचे policy absolutely highlighted policy आहे. आणि with some noted things. What are the new things? See, they said, number one, आता यापुढे सगळं एज्युकेशन ऑनलाईनच होईल हे डोक्यात घालूनच तुम्ही पुढे जायला हवं. म्हणजे सी, दे आर इवन थिंकिंग ऑफ द वर्स्ट. दे आर थिंकिंग दॅट सम डे whether COVID ends or not, whether COVID will end soon or not end soon, let us make a plan that everything is going to be online. त्या दृष्टीने आपलं प्लॅनिंग आपण करू. आणि हे त्यांनी ऑलरेडी ग्राह्य धरलेलं आहे. सो देअरफॉर दे सेड that current education system जी आहे it can only be complementary. ओके, कुठेतरी सपोर्ट करायला. आता आपण काय करतो, वी आर डुईंग ऑनलाईन एज्युकेशन बिकॉज ऑफ इमर्जन्सी. आपल्याला अजून वाटतं की एक दिवस शाळा कॉलेजेस उघडतील आणि आपल्याला परत लेक्चर द्यावे लागतील, पण इम्पॉर्टंट आहे किंवा अनइम्पॉर्टंट आहे त्यावेळेला मी ऑनलाईन वापरेन. सो आय एम युझिंग ऑनलाईन एज अ सबस्टिट्यूट. बट केरळा गव्हर्नमेंट सेज that online education and offline education can only go together, but major portion of the education has to be online. So therefore they are talking about instructional mode of education through online or through digital media. They are talking about webinars, they are talking about teleconferencing, and they said webinars, teleconferencing will be a regular practice in colleges. And your technology will not only be stopgap arrangement. So therefore now they are investing heavily in technological infrastructure. प्रत्येक गावामधील गव्हर्नमेंट शाळेमध्ये किंवा प्रत्येक कॉलेजमध्ये टेलिकॉन्फरन्सिंगची सुविधा ते डेव्हलप करतायत. प्रत्येक क्लासरूम मध्ये हाय लेवल ऑफ बँडविड्थ त्याच्यावरती ते विचार करतायत. एक कॉमन व्हॉट यू से लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम LMS they are trying to develop which will suit all schools, all colleges, all higher secondaries. And now they are also talking about generating nave courses, nave education courses, degree programs, undergraduate programs. They don't want to start. They said we will give permissions only to those colleges etc which are coming up with online teaching learning programs. याच्या बरोबर at a higher level now they are saying is there are some courses, for example communication, English communication or business environment किंवा geography of resources सारखे सब्जेक्ट, सायन्सला, कॉमर्सला, मॅनेजमेंटला, आर्ट्सला, दोस पर्टिक्युलर सब्जेक्ट्स आर कॉमन. या कॉमन सब्जेक्ट्स ज्या आहेत ज्या कुठल्याही विषयामध्ये
जे वापरले जातात त्याच्यामध्ये ते टीचरने न शिकवता त्याच्यासाठी आपण मूक्स मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस करूया. फॉर दॅट UGCच्या मूक्स वरती अवलंबून राहिले नाहीत. They have come up with a separate system of grant and fellowship programs and scholarship programs for starting these MOOCs. So they are going to fund people for doing these MOOCs, online courses for their state in their own language, Malayalam as well as in English. So see, a far big level thinking. They said all schools, all teachers, all management of private institutions will get support from the government for doing online educational learning capsules or modules. And they said all teachers will be trained. At see, in my college, there were some teachers who did not even know how to open their email. Of course, the senior teachers. Email सुद्धा वापरला नाही. त्यांनी suddenly त्यांना online education त्यांना करायचं होतं. They did it, but they may not be still good at it. So Kerala government is saying that every school, college, teacher, etc. will have 2 to 3 levels of training so that everyone becomes expert and we don't have what is a differentiation in terms of the teaching ability. Now look at these MOOCs. UGC has delivered MOOCs, but तुम्ही समजा तो MOOCs program जर UGC चा बघितला आणि एवढे courses आहेत, एवढे boring आहेत की no student, forget about students, even teachers also will not attend it. So it is not only in India, right? So even in United States, when they said, when those different universities developed their own MOOCs, there through research they found out that less than 5% of the total students enroll for them. का enroll होत नाहीत? कारण MOOCs तेवढे attractive नाही. ते content त्यांचं तेवढं localized नाहीये. ते content local नाहीये आणि हे localized content नसल्यामुळे there was a problem in the MOOCs. So UNESCO ने आता काय केलंय? UNESCO has come up with new model. त्यांनी एक guideline policy केली आहे which talks about clustering and organizing educational institutions. Okay, in order to develop their higher order learning skill. म्हणजे यापुढे केरळ सरकारचा जो डिजिटल एज्युकेशन पॉलिसी आहे that is in tune with UNESCO's policy. And maybe for all other states in the country, probably we will have to also tweak our individual education policies to policies like that of Kerala and with the policies like that of United States. Ultimately, understand in the post-COVID world, online education ची growth होते आहे, qualitative, quantitative. We are forced, so we are doing, but we are doing in a haphazard manner as a stopgap arrangement. What is more required is we must have a pragmatic, dedicated approach. Increase our level of what is a preparedness. आणि ते perseverance पाहिजे. म्हणजे same thing I'm going to continue. It is not going to be only for one time. चला. There must be an ability of the teachers to learn from their own mistakes. There is a need for cooperation between institutions, collaboration between teachers, and then we have to establish our hallmark for success. So what ultimately I want to say is that online education is a reality. This particular reality has come much ahead before time because of the pandemic. But understand, whether there is pandemic or no pandemic, this reality is going to be reality of life in the future. And in future, every educational model which will be imparted through digital mode or online mode will only be through a user paid model where users will pay. आणि जी फुकट जी एज्युकेशन आहे म्हणजे मोफत आहे, फुकट आहे, आणि where people have no value for it and students don't find it interesting and are not serious, that will go one day. So we need to be prepared for the same. So thank you. मी इकडेच थांबतो. जवळजवळ 12:15 we are at 12:06. In case there are some questions I will take, or in case you have some suggestions or something to add, you are welcome. Thank you. तुमचं सेशन जे आहे एकदम प्रभावी झालेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला कोविड ऑनलाईन शिक्षणामध्ये कोणत्या पद्धतीचं आपण विजन ठेवलं पाहिजे, त्यानंतर किती प्रमाणामध्ये कोविडमुळे किती स्कूलचे विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी त्यामुळे अफेक्ट झालेले आहेत, आणि त्याबरोबर तुम्ही जे वेगवेगळे उदाहरण दिलेत की वेगवेगळे एज्युकॉम जे आहेत, एज्युटेक कंपनीज आहेत, त्या एज्युटेक कंपनीजने जे वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस दिलेले आहेत किंवा ऍप दिलेले आहेत, त्याद्वारे आपल्याला आता विद्यार्थ्यांना शिक्षणाचा फायदा कशा पद्धतीने घेता येतील
नवीन स्टेट बद्दल माहिती सांगितली, ज्या केरलाने ह्या पद्धतीचं एज्युकेशन सुरू केलं त्याबद्दल सर आपले धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने सद्यस्थितीत ज्या ऑनलाईन पद्धतीचे शिक्षणाबद्दलच्या संधीबद्दल तुम्ही सांगितल्या, ज्ञान दिले, माहिती दिली, त्याबद्दल मी महात्मा गांधी विद्या मंदिर तर्फे खूप धन्यवाद मानते. आणि त्याबरोबर इफ द पार्टिसिपंट्स if the permission of the your so we will take the question answer session or we will proceed, sir. एक आमचे मित्र कॉम्रेड प्रसन्न उटकी, who is the union leader from Goa of all India Bankers Association, एक चांगलं काहीतरी लिहिलंय. I'll just read. What is it? What is this? What is Udugi Sahib saying? Udugi Sahib म्हणतात, since online education has become the need of the hour, internet connectivity has become of paramount importance. Yes, that is it. Secondly, it should be available to all the students from small towns and rural areas and has to be affordable. Yes, you cannot have a digital divide. तुम्ही आज जर तुम्ही गुगल वरती गेला आणि जर तुम्ही टाइप केलं डिजिटल डिवाइड बिकॉज ऑफ कोविड मुळे काय झालेलं आहे लक्षात घ्या. नॉट ओनली हॅज द एज्युकेशन बीन इम्पॅक्टेड, not only the livelihoods, not only the employment has been impacted. COVID has created lot of gap of education between those who can afford it and those who cannot afford. म्हणजे जर तुमच्याकडे पैसे नाहीत, जर तुमच्याकडे टेक्नॉलॉजी नाही, जर तुमच्याकडे लॅपटॉप नाही, जर तुमच्याकडे फोन नाही आणि जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल तर तुम्हाला एज्युकेशन मिळूच शकणार नाही. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. सो अँड इट हॅज बिकम अ रियालिटी. माझ्या कॉलेजच्या जवळ एक शाळा आहे, सरकारी शाळा, आणि during COVID times when people went online, somebody showed me some photographs of those students, some teachers. हे बघा सर, तुम्ही कोविड ऑनलाईन एज्युकेशन वगैरे तुम्ही सगळं मोठी भाषणं करता, रियालिटी काय आहे बघा. माझे विद्यार्थी घराच्या नळ्यावर चढलेले आहेत, छप्परावर चढले आहेत. वाय? बिकॉज दे वॉन्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी. एका आईनं आपलं गळ्यातलं मंगळसूत्र विकलं because she wanted a smartphone to be given to the child. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण ऑनलाईन एज्युकेशन करू तेव्हा त्याचा विपर्यास होऊ नये. सो every government will have to take note of this. Not only bandwidth, not only towers, affordability of education, की फक्त श्रीमंतांनाच एज्युकेशन मिळेल यापुढे आणि गरिबांना मिळणार नाही. तसं जर झालं तर तो जो आपल्याला जो रिच अँड पुअर डिवाइड आहे ना, रिच अँड पुअर, श्रीमंत, अति श्रीमंत आणि अति गरीब, मग अति शिकलेले आणि अति शिकलेले श्रीमंत होतील, किंवा ज्यांना शिक्षणाचे ऐपत नाही ते श्रीमंत होऊच शकणार नाही, ती माणसं म्हणून जगूच शकणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अँड देन वी मस्ट बी अटेंटिव्ह टू दॅट प्रॉब्लेम ऑल्सो. So it is not only internet connectivity, it is also affordability. So it is the responsibility of the government. Educational institutions cannot do that. माझ्याकडे कोणी आई रडायला आली की I cannot afford and what is a smartphone to my child, I can help one student, we can help 5-6 students, but not more than that. Beyond that, there is something which government will have to do. Okay, sir. We will take another one more question from Sanjeev Dhamne on enlightening on higher education trends, economics, quality being improved, sustaining the education. Will you please highlight on roadmap of primary and secondary education for sustenance? करेक्ट. सी हायर एज्युकेशन युनेस्कोनं जसं म्हटल्याप्रमाणे हायर एज्युकेशनची चिंता आपल्याला करायची गरज नाही, कारण समवे ऑर द अदर स्टुडंट विल स्टडी. कारण हायर एज्युकेशन मध्ये जो येतो तो आपण अभ्यास करायला, काहीतरी मोठं व्हायला, काहीतरी असं स्वप्नच घेऊन येतो. आणि प्लीज अंडरस्टँड, आता आमच्याकडे या 239 लोक आहेत. ऑल ऑफ अस आर हायली एज्युकेटेड. आम्ही कोणी श्रीमंतीचा चमचा तोंडात घालून कोणी जन्माला आलेलो नव्हतो. All of us have come from poor families, middle class families, and then we have studied without money. म्हणजे most of us. त्यातले थोडे श्रीमंत, अतिश्रीमंत कोणी असतीलही, मला त्यात जायचं नाहीये. But what I am saying is, majority of us could not afford higher education, but still went for higher education and are here today because we had a dream to get ourselves educated. So higher education मध्ये काय पैसाच हवा अशी गरज नाही, तुमची इच्छाशक्ती प्रचंड हवी. पण प्रायमरी एज्युकेशन मध्ये तसं नाहीये.
प्रायमरी एज्युकेशन हॅज टू बी इम्पार्टेड बाय फोर्स. तिथं इच्छाशक्ती वगैरे लागत नाही. तर ते दोनच गोष्टी लागतात. वेदर आय एम एबल टू अफोर्ड प्रायमरी एज्युकेशन टू माय चाइल्ड. कारण लहान मुलं आपण म्हणून शाळेत जाणार नाही जोपर्यंत त्यांना मोटिवेशन आपल्या आई वडिलांचं नसेल. सो आय एम सेइंग दॅट इन द न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्ही काय नेमकं उलटं झालेलं आहे. इन द न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या लोकांनी वाचली आहे किंवा तुम्ही डेलिबरेशन्स केले असतील, वेबिनार्स केले असतील, सी न्यू एज्युकेशन पॉलिसी इज टॉकिंग अबाउट इन्क्रीजिंग द हायर एनरोलमेंट रेशो. मी म्हणेन हायर एनरोलमेंट रेशोवर तुम्ही जाऊच नका ना. चायनाने नेमकं तेच केलं. चायना आज पॉप्युलस कंट्री असून सुद्धा एवढी ऍडव्हान्स का झाली? कारण त्यांनी हायर एज्युकेशनवर लक्ष जास्त नाही दिलं. इकडं सगळं लक्ष चायना सरकारचं और मेजॉरिटी ऑफ द मनी वेंट टू प्रायमरी एज्युकेशन. आणि लहानपणापासून मुलांना शिकण्याची आवड, कौशल्य निर्माण करायची आवड जर तुम्ही निर्माण केली तर तो विद्यार्थी आपणहून शिकतो. मग तुम्ही त्यांना पुश करायची गरज नाही. पण आपलं नेमकं काय चालतं? नंबर ऑफ कॉलेजेस आपण वाढवूया, कोणतरी फी पे करू शकतो म्हणून आपण सेल्फ फायनान्सेस कोर्सेस सुरू करतो. मग सेल्फ फायनान्सेस कोर्स ते इव्हेंच्युअली बंद होतात. मग टीचर्स असं वाऱ्यावर सोडलं जातं. बिकॉज टीचर्स आर नॉट, इन्स्टिट्यूशन्स आर नॉट एबल टू पे, नायदर पेरेंट्स आर एबल टू सस्टेन सच काइंड ऑफ एन फीज. सो आपली पॉलिसी भारतामधली जी हायर एज्युकेशन म्हणजे फक्त उच्च शिक्षण, एज्युकेशन म्हणजे फक्त तंत्रज्ञ शिक्षण असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून आपण जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस काढले, मेडिकल कॉलेजेस काढले, फार्मसी कॉलेजेस काढले आणि हे सगळे आज वेकंट सीट्स होत आहेत. तुम्ही पाहत असाल इंजिनिअरिंग मध्ये ज्यांनी कोणी पैसे टाकले आणि ज्यांनी कोणी शाळा महाविद्यालय काढली त्यांना सीट्स तिकडे भरत नाही. मेडिकल इन्स्टिट्यूशन मध्ये आधी डोनेशन्स वगैरे चालायचे, आता मेडिकल इन्स्टिट्यूशन मध्ये विद्यार्थी जात नाहीये. फार्मसी कॉलेजेस बंद पडत आहेत. बिकॉज वी रिअली डिड नॉट हॅव दॅट पर्टिक्युलर विजन ऑफ कॉन्सन्ट्रेटिंग ऑन प्रायमरी एज्युकेशन. आता ऑनलाईन एज्युकेशन जर तुम्ही प्रायमरी एज्युकेशनला विद्यार्थ्यांना देत असाल तर तुम्हाला तिकडे 4 तास 5 तास तुम्ही लेक्चर देऊन मुलं शिकणार नाहीये. सो वी विल हॅव टू रिइन्व्हेंट द मॉडेल. फक्त टीचर्स आधी काय व्हायचं, हुशार शिक्षक झाला, हुशार माणूस आहे, चांगला बोलू शकतो तर तो चांगला शिक्षक. आता तसं नाहीये. नाउ डेज विल कम वेअर देयर विल बी 3 टाइप्स ऑफ टीचर्स. जसं आता आम्ही कॉलेजमध्ये एक व्याख्याता घेतो कॉमर्ससाठी एक, तसं आता होणार नाहीये. मे बी कॉमर्ससाठी आपण फक्त एक घेऊ. ती कॉमर्सच्या टीचर सगळे सब्जेक्ट हँडल करेल. ती टीचर फक्त कंटेंट जनरेट करेल. आणि मग आपल्याला 1 किंवा 2 टीचर असे आपण घेऊ ते चांगले बोलणारे, चांगले दिसणारे, चांगले प्रेझेंटेबल, त्यांना विषयाचं ज्ञान नसेल. टीचर्सने दिलेलं कंटेंट ते न्यूज रीडर सारखं शिकतील आणि असं प्रेझेंट करणार नाहीत बसून मठ्ठांसारखे. दे विल प्रेझेंट इन अन युनिक फॉर्म, इन अन क्रिएटिव्ह फॉर्म. तिकडे आम्हाला ड्रॅमॅटिक्सची मुलं लागतील, तिकडे आम्हाला चांगले परफॉर्मन्स लागतील. म्हणजे एक कीर्तनकार जसा असतो बहुरूपी, जसा असतो बहुरूपिया, त्याला बॅकग्राऊंड एज्युकेशनल बॅकग्राऊंडची गरज नाही. कारण एज्युकेशनल कंटेंट डेव्हलप करणारे टीचर्स असतील आणि ते प्रेझेंट करणारे वेगळे प्रेझेंटर्स असतील. आणि ते मग हे सगळं टेक्नॉलॉजिकली अट्रॅक्टिव्ह करायला हवं, चांगले कलर्स वापरायला हवे, तिकडे अॅनिमेशन्स पाहिजे, तिकडे 100% टेक्नॉलॉजी ओरिएंटेड म्हणजे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, अॅनिमेशन जाणणारा कोणतरी असेल. आणि या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे शिक्षण होईल. आता काय होतं, आय एम अ टीचर, आय एम जनरेटिंग माय ओन कंटेंट, आय क्रिएट माय ओन पीपीटीज, अँड इफ यू टेल मी टू डू एनिमेशन एक्सेट्रा, मी म्हणतात ते बाबा मला जमत नाही, ते तुम्ही काय ते तुमचं बघा. मी फक्त एज्युकेशनल कंटेंट बद्दल, माझ्या हुशारीबद्दल मी बोलेन. So in the primary section, henceforth, we will require 3 different types of teachers. One technology teacher who do only technology, one presenter who will only do the presentation, and somebody who will generate the content. Current presenter, you cannot have a person, right, who is highly educated as well as good in presentation, because presentation is a skill. Teaching is a matter of your intellect. Teaching is a matter of your education. So remember, in the future, like what China is doing, primary education will be absolutely public funded. No private funding in case of primary. Higher education can be private funded. Because ज्याला कोणी इच्छा आहे, you do your part time work. See, remember, आता आपल्या सध्या आपल्या विद्यार्थ्यांना काय होतं, आपल्या स्कूल्स कॉलेजेस मध्ये काय होतं, there are people who come and there are students who are coming to schools, colleges because the fees are less. याच्यामुळेच प्रायव्हेट म्हणजे जे ग्रांट एडेड कोर्सेस आहेत त्यामध्ये जास्त विद्यार्थी काय आहे, कारण फुकट शिक्षण मिळतं, कमी पैशामध्ये शिक्षण मिळतं. दे आर नॉट रिअली इंटरेस्टेड. त्याच्यामधले एक 10-15% इंटरेस्टेड लोक असतात. सो रादर आपण थोडा कॉस्ट ऑफ एज्युकेशन फॉर हायर एज्युकेशन जर वाढवला तर इंटरेस्टेड स्टुडंट्स विल कम, और नॉन इंटरेस्टेड स्टुडंट्स विल फर्दर बी इंटरेस्टेड.
बट प्रायमरी लेवलमध्ये, सेकंडरी लेवलमध्ये जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स आहेत, मनी गजलर्स आहेत, ते सगळं बंद करून जर टोटल गव्हर्नमेंटल इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट प्रायमरीमध्ये जर गेली आणि आपण टेक्नॉलॉजिकली आपण त्यांना सक्षम केलं, क्वालिटेटिव्हली सक्षम केलं, प्रेझेंटेशन वरती जर सक्षम केलं, कंटेंट क्रिएटर्स दिले, डिजिटल टेक्नॉलॉजिस्ट दिले, तर प्रायमरी एज्युकेशन ऑनलाईन अट्रॅक्टिव्ह आणि इंटरेस्टिंग होऊ शकतं. प्रायमरी एज्युकेशन जर इंटरेस्टिंग नसेल तर पुढे सेकंडरी आणि हायर एज्युकेशनला विद्यार्थ्याचा इंटरेस्टच राहणार नाही. सो वी विल हॅव टू हे जो आपला जो पिरामिड आहे तो आपल्याला उलटा करावे लागेल. अँड दॅट इज द नीड फॉर द डे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ओके सर, ओके, थँक्यू. मी तुमचे वाणिज्य विद्याशाखेच्या मंडळातर्फे परत एकदा धन्यवाद मानते. तुम्ही सर्व प्रश्न आणि त्या पद्धतीचं जे व्याख्यान दिलं, सर्व प्रश्नांचे निरासन केलं, त्याबद्दल धन्यवाद देते. या ठिकाणी मी एक असं सांगू इच्छिते की महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त माननीय प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर हे देखील या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. सरांचं मी या ठिकाणी स्वागत करते. सर जगदाळे सरांना काही बोलायचं सर का मग मामांचं घेऊ? निश्चितच अतिशय आवडत्या विषयावर आज महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या बोर्ड ऑफ कॉमर्सच्या वतीने आदरणीय प्राचार्य डॉक्टर VS मोरे सरांच्या संस्थेतील 50 वर्ष पूर्ण केल्यामुळे आम्ही जे काही व्याख्यानमाला सुरू केलेले आहे त्याचं दुसरं जे काही पुष्प डॉक्टर मनोज कामत सरांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. निश्चितच महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आमची अजून एक संस्था आम्ही चालवतो जी आदिवासी सेवा समिती संस्था आहे. ती 1945 पासून आम्ही ती चालवतो आणि त्या आदिवासी भागामध्ये आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा स्कूल तिथे चालवतो. जो काही ट्रायबल बेल्ट नाशिक जिल्ह्यातला आहे, 4 जे काही 100% ट्रायबल जे तहसील आहेत त्याच्यामध्ये आमचं ते काम चालतं. मग तिथे मुलींचे आश्रम्स असतील, मुलांचे आश्रम्स असतील, काही स्कूल्स अप टू ज्युनियर कॉलेज लेवल पर्यंत आहे. वी हॅव 2 कॉलेजेस 100% फॉर द ट्रायबल तहसील मध्ये आम्ही चालवतो. ड्युरिंग पेंडेमिक 19 जे सुरू झालं मागच्या मार्च, एप्रिल, संता फेब्रुवारी पासून मागच्या वर्षी आम्ही संस्थेची पण एक ऑनलाईन टीचिंगची पॉलिसी केली. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही सगळ्या टीचरला ICT ट्रेनिंग दिली. मग ते बेसिक कम्प्युटर नॉलेज पासून तर मोबाईलवर व्हिडिओ कसा बनवायचा, आपल्या PPTs प्रेझेंटेशन कसं द्यायचं आणि सगळ्या टीचरला आम्ही एक ट्रेन केलं आणि त्यानंतर डिफरंट टेक्निक्स आम्ही वापरल्या. उदाहरणार्थ आमच्याकडे आर्ट, सायन्स, कॉमर्स नियर अबाउट 14 कॉलेजेस आहेत. मग सगळ्या 16 कॉलेजांच्या सब्जेक्ट वाईज टीचर एकत्र केले आणि त्यांना कोर्स डिस्ट्रीब्यूट केले आणि ही कंटेंटचं त्यांच्या पद्धतीने आम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला. आवर ओन LMS सिस्टीम आम्ही वापरतो वृद्धीची. मग त्याचा ट्रेनिंग प्रोग्राम लावला आणि ICT ट्रेनिंग सुरू केले. ग्रंथालय सिस्टीम मध्ये आम्ही काम केलं आणि ग्रंथपाल आणि त्या सगळ्या पॅरामीटर आजही ते ट्रेनिंग आम्ही घेतच आहोत. फ्री ऍक्सेस, फ्री डिजिटल कुठे कुठे सुविधा आहेत, मग प्रायमरी पासून सेकंडरी पर्यंत, हायर एज्युकेशन पर्यंत. हे सगळं करूनही आज आमचं ऑब्झर्वेशन असं आहे सर की ट्रायबल एरियामध्ये आज ज्या मुलांना त्या वसतिगृहामध्ये राहण्याची सोय होती, जेवणाची सोय होती, कपडे लत्ते सगळे मिळत होते, कारण दे आर बिलॉंग टू पुअर फॅमिलीज, त्यांना घरीच जेवणापासून ज्याच्या अडचणी होत्या, अशा सगळ्या मुलांचं गेल्या 1 वर्षापासून सगळं थांबलेलं आहे. आणि त्या मुलांकडे आज तर एकतर कुठलाही मोबाईल नाही किंवा कुठलाही शैक्षणिक साहित्य जे आपण म्हणतो ते नाहीये. आणि आज राज्याचा जरी विचार केला तरी असे लाखो मुलं जे ट्रायबल म्हणजे वसतिगृहांमध्ये राहतात असे मुलं 100% शिक्षणापासून वंचित आहे, तरी गव्हर्नमेंट सिस्टीमने कुठलीही पॉलिसी केलेली नाही. जर आम्ही त्या मुलांवर जो एक्सपेन्सेस करत होतो जेवणासाठीचा, राहण्यासाठीचा, कपड्यांसाठीचा, तो एक्सपेन्सेस जर गव्हर्नमेंटने डिसिजन घेतले असतील, त्या मुलांना तो पैसा मोबाईल जर उपलब्ध करून दिले असते एखाद्या कंपनी मार्फत, तर सेम बजेटमध्ये हे पॉसिबल होते. पण जी काही दिशा असते, दूरदृष्टी आपण ज्याला म्हणतो, ती आमच्यामध्ये नसल्या कारणाने ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ट्रायबल कम्युनिटीचे शिक्षण हे सगळ्या देशामध्ये आम्ही संपून टाकलेलं आहे. मग त्या मुलांनी करायचं काय?
आज त्या महाविद्यालयांचे जे 50% मुलं आउट ऑफ कॉलेजेस मध्ये झालीत आणि येणारी या वर्षामध्ये ते किती मुलं हायर एज्युकेशनला येते हे मला माहित नाही. जे आमचे 1700 मुलांपर्यंत जे कॉलेज होतं ते 1200 पर्यंत झाले, म्हणजे पुढचे मुलं गेले. काही मुलांना परीक्षा फॉर्मच्या ऑनलाईन परीक्षा झाल्या, त्याच्यात इंटरनेट नाहीये, कनेक्टिव्हिटी नाहीये. आज आमच्या कॉलेजचं 1000 विद्यार्थ्यांचं 2000 विद्यार्थ्यांचं कॉलेज आहे आणि BSNL कडे मी लीज लाईनचं कोटेशन मागायला गेलो, त्यांनी मला 5 लाख रुपये पर इयर चार्जचं कोटेशन दिलं. आता 5 लाख माझ्याकडे तेवढं फी स्ट्रक्चरिंग मध्ये फॅसिलिटीज नाहीये, फी घेण्याची सुविधा नाहीये. आज जर बघितलं गव्हर्नमेंटकडे, महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं तर गव्हर्नमेंटने या वर्षाच्या एकही मुलांना स्कॉलरशिप दिलेली नाही आणि आमच्याकडे 75 to 80% मुलं हे स्कॉलरशिप होल्डर्स आहेत. आणि ह्या सगळ्या मुलांचा जर एकही रुपया महाविद्यालयांकडे नसेल आणि गव्हर्नमेंटने दिला नसेल तर त्या मुलांच्या आणि त्या उलट विद्यापीठांचा जवळजवळ नियर अबाउट जर 2000 फी असेल तर 500 रुपये आम्ही विद्यापीठाला देतो. विद्यापीठाने पूर्ण फंड आमच्याकडनं घेतलेला, आमच्या संस्थेतल्या कॉलेजांच्या फंड मधून आम्ही तो पैसा दिलेला. अशा सिच्युएशन मध्ये ऑनलाईन एज्युकेशन देतानाच्या सगळ्या सुविधा आणि त्याच्यामध्ये वाढ करणं, त्याला ट्रेनिंग असेल काय असेल, ह्या सगळ्या वाढवणं, ग्राउंड लेवलच्या जर बघितलं सिनेरिओ बँडविड्थ तर आपण विचार करतो. आज आम्ही सगळे बसलोय हाय स्पीड शहरामधल्या ठिकाणाहून बोलतो आहोत आणि त्याच्यामुळे तिथं बँडविड्थ इश्यू आलेला नाही. पण जो ग्रामीणचा विद्यार्थी, ग्रामीणच्या मुलाला हा फार मोठा प्रश्न आहे. आम्ही आमच्या कॉलेजमध्ये जर रेग्युलर टीचिंग व्यतिरिक्त ऍड ऑन काही ऑनलाईन दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज जर ठेवल्या, मुलांचा प्रश्न असतो सर आमचं पर डे जे पॅकेज असतं इंटरनेटचं, जे मोबाईल कंपनीने दिलेलं असतं त्याचं एवढंच GB अवेलेबल असतं, ते आमचं फक्त लेक्चरसाठी ठेवतो आणि त्या मुलांची इच्छा असूनही ते आमच्या अदर ऍक्टिव्हिटीला सहभाग घेत नाहीये. हा सगळा सिनेरिओ गव्हर्नमेंटला दिसतोय, एज्युकेशन सिस्टीमला दिसतंय. तरी आमच्या सगळ्या सेंट्रलचं आणि राज्याचं गव्हर्नमेंटचं एज्युकेशनचं डिपार्टमेंट पाहिलंय की यांना काय झालं काही कळतच नाही, कारण त्याच्यामध्ये ग्राउंड लेवलवर काम करणारे सिस्टमचे ऍडवायझर नाहीये. हे सगळे ऍडवायझर आहे कुठेतरी बाहेरून आलेले आणि कुठेतरी हायफाय ठिकाणी शिकलेले, आणि या सगळ्यांना असं वाटतं की इंग्लिश मधनं फाय बोललं म्हणजे या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना ते कळतंय आणि ही सिस्टीम चालते. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. विद्यापीठाची स्वायत्तता अतिशय, जो काही महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट आणला त्याच्यावर हे सगळ्या नॉमिनेशनने लोक गेले, तेही विद्यापीठात बोलत नाही. आमच्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं 12 कोटी रुपये हे ओनली फॉर द अंडर द क्वालिटी इम्प्रुव्हमेंट ग्रांट्स म्हणून कॉलेजांना द्यायचे, आणि त्या ग्रांट्स मधनं मग इन्स्ट्रुमेंट घेणं असेल, वेबिनार सेमिनार ऑर्गनायझेशन असेल, हा सगळा फंड विद्यापीठाने ह्या वर्षी कट केला आणि 4 कोटीचा कुठेतरी उपलब्ध केला. लास्ट इयर काय त्याच्या मागच्या वर्षाचे सुद्धा विद्यापीठाने कॉलेजांचे पैसे दिलेले नाही. नियर अबाउट 5 to 6 लाख रुपये पर कॉलेजचे त्याच्यामध्ये फंड अडून आहे. म्हणजे विद्यापीठाला फंड मिळतोय, विद्यापीठ इज नॉट गिव्हिंग दिस, कारण ते ऑटोनॉमी त्यांना एक स्वायत्तता महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्टने दिली आणि त्याच्यात त्यांची मोनोपॉली सुरू झाली, कारण ग्राउंड लेवलचे लोक तिथं कमी झाले. त्यामुळे जर एज्युकेशन सिस्टीम मध्ये जर आता हे जे काही सिनेरिओ आपल्याला मोठ्या व्यासपीठावरून मांडायचं असेल तर स्पष्ट भूमिका संस्था चालकांच्या संघटनेने, प्राध्यापकांच्या संघटनेने, स्टुडंट टीचर जे काही असोसिएशन आहे यांनी आणि पॅरेंट्सने स्पष्टपणे मांडायला पाहिजे आणि रिअल फॅक्ट्स आपण बोलायला पाहिजे. वी हॅव ए नंबर ऑफ कॉलेजेस. आमच्याकडे जवळजवळ IIM अकॅडमिक अँड एक्झामच्या ट्रस्टी संस्थेचा प्रमुख नात्याने प्रायमरी, सेकंडरी, मेडिकल एज्युकेशन ह्या सगळ्यांचा आम्ही शैक्षणिक वीकली रिपोर्ट जेव्हा घेतो तिथे आम्ही विचारतो ऑनलाईन टीचिंगला नंबर ऑफ स्टुडंट अपिअर फॉर द लेक्चर, किती मुलं बसले किंवा इव्हॅल्युएशन सिस्टीमचे जे प्रॉब्लेम्स आले. हा सगळा सिनेरिओ अतिशय दुःखजन्य स्थितीतला आहे. मुलांना मॅन्डेटरी किती करावं यालाही काही लिमिट असतंय, कारण आता बघा विद्यापीठाने सेकंड टर्म विदिन 2 मंथ सगळा सिलेबस संपवायचा आहे. विदिन 2 मंथ संपवायचा तर तो टीचरला नियर अबाउट 40 लेक्चर्स 48 लेक्चर्स त्या क्रेडिटचे 4 क्रेडिटचे जर संपवायचे असतील तर अशा सगळ्याच कोर्सेस जर संपवायचे असतील तर त्या विद्यार्थ्यांनी कंटिन्युअस किती वेळ अटेंड करायचं. आमच्याकडे एका प्रोग्राम PG प्रोग्राम थोडा उशिरा मान्यता आली तर ते पोर्टल आमचं ते टीचर चालू करायचे सकाळी 7 ला आणि सायंकाळी 7 ला बंद व्हायचं, मध्ये फक्त हाफ एन आवर हॉल्ट. तर PGचं लर्निंग आणि इतकं टफ टॉपिक, आणि ते जर तुम्ही मुलगा किती सफर करतोय, आपण किती त्याला त्रास देतो आहे, ह्या मुलांच्या या त्रासाचा आपण कधी विचार केला का?
आम्ही इव्हॅल्युएशनवर बोलतोय. माझ्या जस्ट क्लोज फ्रेंड आहे, त्यांचा मुलगा अतिशय टॉपर म्हणजे मेडिकलच्या रेंजचा विद्यार्थी. त्यांनी त्यांच्या पॅरेंटला सांगितलंय की सर म्हणजे पप्पा ह्या वर्षी मी कुठलीही मागच्या वर्षी परीक्षा झाली नाही, त्याच्या मागच्या वर्षी झाले नाही, मला कुठलंही इव्हॅल्युएशन न करता पुढच्या वर्गात नेलं आणि त्यामुळे मला आता कुठल्याही शिक्षणाची इच्छा राहिली नाही. जो आहे आपण काय म्हणतो ऍडव्हान्स लर्नर जो म्हणतो त्याच्यामध्ये पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये किती मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय. आणि जो स्लो लर्नर तर आज आम्ही गायबच केला, कारण त्याला कुठलं समजून सांगण्याची आमची परिस्थितीच राहिली नाही. मग राहिला काय की आज सिच्युएशन मध्ये 20% मुलं ओव्हरऑल हायर एज्युकेशन मध्ये शहरी भागातले आज या सिस्टमच्या बाहेर झाले. ग्रामीण मध्ये जे आम्ही रुरल ग्रामीणचा एरिया म्हणतो त्याच्यात 40% मुलं गेले आणि आदिवासी भागातले 60% मुलांना आम्ही शिक्षण संपवून टाकलेलं आहे. आणि या सगळ्या सिनेरिओ मध्ये आज आम्ही इतक्या दिवस सहन करतोय, सिस्टीम सगळं ऐकतंय, पण आता आपल्याला कंटिन्युअसली ह्या गोष्टी बोलणं आणि कंटिन्युअसली ह्या गोष्टीचा डिफरंट पोर्टल्स वरती आपल्याला हे सगळं मांडणं आणि त्याला वी हॅव टू गेट टुगेदर. आता एक बघा की माझ्या एखाद्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये जर तिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही हे प्रोव्हाइड करण्याची जरी गव्हर्नमेंटने डिसिजन घेतल्या असत्या, सगळ्या कुल्स आणि ग्रामीण मध्ये सगळं इंटरनेट कनेक्टिव्हिटी मला वाढवायची तर इट इज पॉसिबल झालं असतं, मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. जर एखाद्या कॉलेजांमध्ये जर 1000 मुलं आहेत, 1000 मुलांपैकी 50% मोबाईल बँक ही जर कन्सेप्ट आणली असती तर ज्या मुलांना 20% किंवा 50% काही संस्थांनी कॉन्ट्रीब्युट केलं असतं, टीचरने कॉन्ट्रीब्युट केलं असतं, तर आम्ही असं वाटतंय की काहीतरी स्कूल्समध्ये 50% मुलांना आम्ही मोबाईल बँकच्या माध्यमातून ते एक मोबाईल फॅसिलिटी उपलब्ध केली असते. पण असं कुठंही गव्हर्नमेंटच्या डिसिजन मध्ये दिसलं नाही ना, युनिव्हर्सिटीच्या डिसिजन मध्ये दिसलं नाही. आणि एज्युकेशनल ज्या संस्था आता महात्मा गांधी विद्या मंदिर, आदिवासी सेवा समिती या 45 आणि 52 पासून काम करतोय, या संस्थांचं फंडचा इश्यूज निर्माण व्हायला लागलाय. जर मुलं फी देत नसतील, मुलं कॉलेजांच्या टीचर पेमेंट थांबू शकत नाही, मग ह्या सगळ्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देत नसतील आणि मुलांकडे फी मागायला गेलं तर कायद्याने तुम्हाला फी घेता येणार नाही, अशा सिस्टीम मध्ये संस्थांच्या समोर झालेले प्रॉब्लेम्स हा कधी आपण विचार करतोय का? आणि हे सगळं प्रायव्हेटायझेशनच्या हातात दिलं. जो मुलगा इथे 1000 फी भरतो तो 1 लाख फी घेऊन त्या प्रायव्हेटच्या बायजूस किंवा कुठल्या तरी ऍप्स तुम्ही त्याला धार्जिने करत असाल तर पुन्हा समानता हा शब्द कॉन्स्टिट्यूशनल मध्ये जी समानता शब्द होती हा संपून जाईल आणि पुन्हा एक कॉन्स्टिट्यूशनल लिहिण्याची पाळी आज गव्हर्नमेंट आणि एज्युकेशन सिस्टीमच्या कोविड-19च्या मध्ये केलेली, असं मी बोल्ड स्टेटमेंट या व्यासपीठावरून करतो. आणि त्यासाठी सगळ्यांनी आता अलर्ट होऊन हा सिनेरिओ जो निर्माण झालेला आहे याच्यावर बोलण्याची गरज आहे. आणि हा एका दुकट्याने बोलून चालणार नाही, सगळ्यांनी आपण एकत्र बोलण्याची गरज आहे. आणि हा लाजिरवाना किळसवाना प्रकार आहे सगळा. आम्ही मुलांना फक्त पुढे नेऊन पास करून काय त्यांचा कॉन्फिडन्स कुठं व्हॅल्यू, आणि महाविद्यालयात जेव्हा मुलगा येतो तो मित्रांबरोबर इंटरॅक्ट होतो, इन्फॉर्मल जो एज्युकेशन त्याला मिळतंय त्याच्यामध्ये ते गट्स होता, त्याच्यात स्पोर्ट्स असेल, NSS ऍक्टिव्हिटी असेल, इथिक्स अँड व्हॅल्यूच्या संकल्पना असतील, वेगळ्या ऍक्टिव्हिटीज मार्फत त्याच्यामध्ये रुजता, त्याच्या एक 10, 100, 50 मुलांची जी इंटरॅक्शन होतं, वेगळ्या घरातून आलेल्या मुलांची जो काही शिकतो आपल्या रेग्युलर टीचिंग पेक्षा तिथं जास्त शिकतो, त्याचं काय करायचं? त्याच्या मुलाचा आज आमचं सर खरंच सांगतोय, मी सकाळपासून ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये एंगेज होतो म्हणून आय एम स्टेबल. जर मला एका दिवशी एकही लेक्चर किंवा कुठंच नसेल ना, मुलांची किंवा मीटिंग नसेल ना, तर मी घरात डिस्टर्ब होतो. दिस इज द एक प्राचार्य नात्याने मी स्पष्ट बोलतोय. मला ह्या सगळ्या लॉकडाऊन पिरियड मध्ये ह्या सिस्टीम मध्ये एंगेज करून घेतोय. हा जर एखाद्या टीचरचा असं प्रॉब्लेम असेल तर मुलांची प्रॉब्लेम्स किती, मुलं घरी किती वेळ त्यांचे सायकोलॉजिकल पॅरामीटर्स किती अफेक्ट होत आहे. तर याचा कोणी खरंच आम्ही बोलतो काय विषयांवर, याचा कोणी आम्ही इथं मुलांना बोलायला लावतो का? बोला तुम्ही, तुमच्या काय प्रॉब्लेम सांगा, एखाद्याला तरी बोलायला संधी मिळते का कुठे? त्यामुळे आता मुलांच्या हे सगळं व्यासपीठ करणं, मुलांच्या ह्या सगळे प्रॉब्लेम्स, शिक्षकांचे प्रॉब्लेम्स, आपल्या सगळ्या आता ज्या टीचर्सकडे खरंच सर म्हटलं की ईमेल ज्याला ओपन करता येत नव्हता, कसे टीचर होते त्यांनाही ट्रेनिंग, त्यांनी मग मोबाईल्स अँड्रॉइड घेतले, लॅपटॉप अँड्रॉइड घेतले, त्यांनी कोणाला तरी जवळ बोलून त्याला ट्रेनिंग केली आणि त्यांनी प्रयत्न केला. पण ह्या प्रयत्न करताना सुद्धा त्याला फ्री ऑफ ट्रेनिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काही ट्रेनिंग द्यायची अशी काही भूमिका घेतली का? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने एखादं कॉमन जे काही सुविधा, आता हे झूमवर किंवा कुठल्या याल्यावर पैसे पे करावे लागतात, इट इज नॉट फ्री, तर हे असं काही महाराष्ट्र शासनाची काही पॉलिसी दिसली का? नथिंग इज याला कारण
आपल्या ज्या काही सिस्टीम वर्क करताय त्या काहीच असं निष्प्रय झालेला आहे, कारण तिथं ज्ञानी माणसं त्या व्यासपीठावरती ती माणसं नसल्या कारणाने हा सगळा प्रश्न निर्माण करून ठेवलेला आहे. आणि सगळ्यात धंदेवाईक पद्धत सुरू झाली. सगळ्या पॅरेंटकडनं सगळ्यांकडनं फक्त पैसे उकळायचे. आता 10वी पर्यंत एज्युकेशन सिस्टीम मध्ये ऍज पर गव्हर्नमेंट 1976च्या रूल नुसार फी स्ट्रक्चर नाहीये. जर पाहिलं 6 आणि 8 रुपये फी स्ट्रक्चर आहे. 10वी पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढवायचं? मी ज्या स्कूलमध्ये 40 वर्षापूर्वी शिकवलो त्या ग्रामीण माझ्या खेड्यात जातो, त्या शाळेचं जसंच तसं तिथे अजून एकही संगणक नाहीये. त्यांनी ऑनलाईन टीचिंग कसं शिकवायचं? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये प्रायमरी आणि स्कूल एज्युकेशन मध्ये आम्ही 0 इन्व्हेस्टमेंट केली आणि फी स्ट्रक्चरिंग 0 केली. त्यामुळे संस्थांनी किती कॉन्ट्रीब्युट करायचं हा कधी शिक्षकांनी किंवा मुलांनी किंवा पॅरेंटने कधी हा विचार केला का? एखाद्या गव्हर्नमेंटच्या सिस्टीमने याचा कधी विचार केला का? नाही केलेला. युजीसी अंडर ग्रँट्स आपल्याला मिळत होते तेही या सेंट्रलने आता बंद करून टाकल्या आणि रुसा एक फॅड आणलं वेगळं आणि फक्त 8-10 त्यांच्या जवळच्यांना 1-1 कोटी रुपये द्यायचे. तर ही सगळं दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यानुसार आपलं प्लॅनिंग 0 आहे. त्यामुळे ज्या काही संस्थांनी ज्या शिक्षकांनी लॉट ऑफ एफर्ट्स घेतले, ज्या प्राचार्यांनी त्यांच्या स्कूलचं प्लॅनिंग केलं, त्यांनी काहीतरी त्या मुलांना देऊ शकले आणि संस्थांच्याच एफर्ट्सने कुठेतरी ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण टिकून राहिलं. आय थिंक आवर मॅनेजमेंट खरं तर आमच्या संस्थेचे आदरणीय जनरल सेक्रेटरी प्रशांत दादा हिरे साहेब असतील किंवा आमचे समन्वयक माननीय अपूर्व हिरे असतील किंवा मामांसारखे मार्गदर्शक आमच्या संस्थेला लाभलेले आहेत, त्यांना सगळ्या कल्पनांची जाणीव आहे. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या स्ट्रीमला त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेऊन ऑनलाईन ट्रेनिंग दिल्या आणि आय थिंक ऑल टीचर्स आर गेट ट्रेन आणि कुठंतरी एक हा हेतू आम्ही साध्य करू शकलो. आता तर ऑनलाईन एज्युकेशनवर बोलण्यासारखं खूप आहे, टाइम भरपूर झालाय. मला आनंद आहे की आदरणीय डॉक्टर VS मोरे सरांच्या ह्या 50 वर्षे संस्थेतल्या कामापोटी आम्ही ही व्याख्यानमाला संस्थेने सुरू केली आणि आनंद होतोय की सरांनी खूप आयुष्यामध्ये पदोपदी बदल करून घेतला. या टेक्नॉलॉजीच्या सुद्धा सर 100% टेक्नोसावी आज झालेले आहेत. हा 75व्या वर्षी सुद्धा हा सर बदल ऍक्सेप्ट करता आपल्याला सगळ्यांना. हा बदल टेक्नॉलॉजीचा ऍक्सेप्ट करावाच लागेल, पर्याय नाहीये. पण त्याचे मेन प्रॉब्लेम्स पण आपण समजून घेऊन तो बदल ऍक्सेप्ट करूया. आय थिंक सर खरंच तुमचं मनापासून कौतुक करेल की तुम्ही अतिशय चांगल्या विषयाला जे कोणी मांडत नव्हते, पॉझिटिव्ह पॉइंट ऑफ इनिपिन ऑल सगळं बोलत होते, पण आज तुम्ही त्या विषयाला सुरुवात केली आणि ती सुरुवात अशीच चालू ठेवूया एवढंच मी व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो सगळ्या उपस्थितांना. धन्यवाद सर. खूप चांगल्या पद्धतीने जी सद्य परिस्थिती आहे कोविडमुळे झाली त्याबद्दल आपण भरपूर जी परिस्थिती आपल्या मुलांसाठी आहे जी ते झगडत आहेत ती जी मांडली त्याबद्दल सर्वांना आता त्याबद्दलची कल्पना तर आलेलीच आहे. परत एकदा मी धन्यवाद देते. यानंतर आजच्या व्याख्यानमालेचे जे आमचे माननीय गुरुवर्य पितृतुल्य आणि सन्माननीय डॉक्टर VS मोरे ज्यांना आम्ही मामा म्हणतो यांना मी आमंत्रित करते. सरांसाठी मी एकच असं म्हणू शकते की वर्षा ऋतूच्या स्वागतासाठी ही वसुंधरा आज आतुर झाली. वर्षा ऋतूच्या स्वागतासाठी ही वसुंधरा आज आतुर झाली, तसेच आपल्या स्वागतास जनही उत्सुक झाली. मोरे सरांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. कालच्या उद्घाटनाच्या वेळी मी सविस्तरपणे बोललेलो आहे, त्यामुळे आज काही मी फार सविस्तरपणे बोलणार नाही. पण आमचे मित्र मनोज कामत सर आणि माझे सहकारी प्राचार्य जगदाळे सर या दोघांनी सामाजिक दृष्टिकोनातनं आज अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण खर्च करायला पाहिजे याला पार्श्वभूमी अर्थातच माझी व्यक्तिगती आहे, माझी आहे, कामत सरांची आहे आणि जगदाळे सरांची आहे की आम्ही तिघही ग्रामीण भागातनं आलेलो आहोत, गरिबीतनं आलेलो आहोत, फारशी काही आमची परिस्थिती नव्हती आणि त्याच्यामुळे आम्हाला ते मला वाटतं इतरांपेक्षा थोडं जास्त जाणवत आहे. म्हणजे जाणवतं सगळ्यांनाच, पण आम्हाला ते थोडं जास्त जाणवतं आणि याचं कारणच असं आहे की ते आम्ही त्या काळात थोड्याफार प्रमाणात ते सहन केलेलं आहे. आणि म्हणूनच आज या 1945च्या वर्षामध्ये भाऊसाहेब हिरेंनी अगदी बैलगाडीवर जाऊन, त्यावेळेला ते कॅबिनेट मंत्री होते, महसूल मंत्री होते, तरी बैलगाडीवर जाऊन रस्ते नसताना या आश्रमशाळा सुरू केलेल्या आहे. आता अशा आश्रमशाळेमध्ये जे काही शिक्षणाचं काम आपण वर्षानुवर्ष चालवतो आहेत ते आज बंद पडलेलं आहे
आणि त्याच्यासाठी खरोखर अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दोघांनी हे फार महत्त्वाचे मुद्दे मांडले की केंद्र सरकारही त्याच्या बाबतीत काही करत नाही, त्याच्यानंतर राज्य सरकारही काही करत नाही, त्याचबरोबर आपलं जे काही अनुदान होतं ते अनुदान येत नाही, स्कॉलरशिपचे पैसे येत नाही. त्याच्यानंतर ह्या एवढ्या मोठ्या महासंकटामध्ये सुद्धा आपल्यासाठी इंटरनेटवर शिकवा एवढंच म्हणतायत, ते ऑनलाईन शिकवा म्हणतायत, पण ऑनलाईनच्या सुविधेसाठी एकही पैसा कोणी खर्च करायला तयार नाही. आणि म्हणूनच हे सगळं जे आहे या वाणिज्य मंडळाने तुम्ही सगळ्या लोकांनी केलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं वाणिज्यामध्ये आपलं एकच असतं की आपण 3M असं म्हणतो. आणि 3M मध्ये आपल्याला हे जर करायचं असेल, त्याची वाढ जर करायची असेल, तर कुठल्याही परिस्थितीत सर्वांना शिक्षण मिळायला पाहिजे. शिक्षण मिळालं की तरच तो माणूस पुढे येईल, त्याची आर्थिक परिस्थिती सुधरेल, आपोआप राज्याची सुधरेल आणि देशाची सुद्धा सुधरू शकते. आणि म्हणूनच आपण या 4 दिवसाच्या जे काही व्याख्यानमालाचं आपण एडिटिंग कराल किंवा एक जे वार्तापत्र तयार कराल, त्यामध्ये आजचा जो विषय आहे, कालचा सुद्धा खूप महत्त्वाचा होता. कारण ऑनलाईन शिक्षणामध्ये आपण काय काय करायला पाहिजे कालही आपल्याला सांगितलेलं आहे, आजही आपल्याला सांगितलेलं आहे. पण काल आपल्याला जे सांगितलं ते खूप महत्त्वाचं होतं. आपण काय करतो की तुमचं अमुक अमुक करायचं आहे, परमिशन द्या. आपण काय करतो, कुठल्याही टर्म्स कंडिशन्स वाचत नाही आणि सरळ ते ॲक्सेप्ट म्हणतो आणि आपण अडकत जातो. आपला डाटा सगळीकडे तो जाऊन राहिला आणि त्याच्यामुळे हा सायबर क्राईम जो आहे तो पुन्हा वाढून राहिलेला आहे. म्हणून आपले जे वक्ते आहेत, खरोखर तुमचं कौतुक करायला पाहिजे सगळ्या तरुण मंडळीचं की तुम्ही सामाजिक दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचे विषय मांडणाऱ्या वक्त्यांची निवड केलेली आहे. आणि हे वक्ते आपल्याला खरोखर कालच्या वक्त्यांनी, आजच्या वक्त्यांनी आपल्याला खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे. म्हणजे आज तर आपला अतिशय मोठा सामाजिक प्रश्न म्हणजे कामत सरांनी आणि जगदाळे सरांनी उचललेला आहे. काल सुद्धा तेच होतं की आपण ज्या ज्या वेळेला अगदी डोळे लावून कुठेही आपण ॲक्सेप्ट म्हणतो, त्याच्यामुळे काय गंभीर प्रश्न होतात तेही सांगितलेलं आहे. या दृष्टिकोनातनं आपण ही सगळी व्याख्यानमाला संपल्यानंतर त्याचं जे काही वार्तापत्र तयार करा, ते तयार करत असताना जगदाळे सर, कामत सर, कालचे सुद्धा आपल्याला सरांनी जे मुद्दे दिलेले आहेत आणि पुन्हा 2 दिवसात आपल्याकडे जे वक्ते येणार आहेत, ते जे काही बोलणार आहेत, त्याचा सगळा सारांश तयार करून एकत्र जर बातमी केली तर पुन्हा जसं सरकार कात्री लावतं तसं वार्ताहर सुद्धा कात्री लावतात किंवा संपादक कात्री लावतात. म्हणून व्याख्यानमालेचे 4 जे विषय आहेत, 4ही विषयाचं स्वतंत्र वार्तापत्र तयार करा. त्याच्यामध्ये हे जे गंभीर प्रश्न आहेत, या गंभीर प्रश्नावर आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही लोकांनी एवढे कष्ट घेतलेले आहेत, श्रम घेतलेले आहेत आणि त्यामुळे ते जसं म्हणजे जर कालचं असेल तर ते आजच्या आज तुम्ही तयार करायला पाहिजे. पेपरला पाठवा, ते सविस्तरपणे येईल. म्हणजे कालचा जो विषय आहे तो आपल्याला कळेल, आजचा विषय आहे तो आपल्याला उद्या किंवा परवाच्या पेपरला येईल. अशा पद्धतीने 4 स्वतंत्र वार्तापत्र तयार करा. म्हणजे तुम्ही हे जे काही कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाचं कुठेतरी आपल्याला समाजापर्यंत ते पोहोचवता येईल आणि निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण समाजाला, आपल्या शिक्षकांना आणि यांना होऊ शकेल. दुसरी गोष्ट, आपल्या संस्थेमध्ये खरोखर अतिशय चांगल्या अशा प्रकारच्या ट्रॅडिशन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे पद्धती आहेत आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. जगदाळे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आता या ठिकाणी सगळे ट्रस्टी वेगवेगळ्या विभागाचे आहेत, काम करत आहेत. अतिशय कार्यक्षमतेने आपलं सगळं काही प्रशासन या इतक्या वाईट अवस्थेमध्ये, कोविडमध्ये सुद्धा आपलं चालू आहे. म्हणजे रोज आठवड्यातनं किमान 1-2 मीटिंग तरी मला असतात, जगदाळे सरांना रोजच असतात. अशा अनेक आहेत की ज्या पद्धतीने आपलं कामकाज चाललेलं आहे, आपण कुठेही याच्यामध्ये खंड पडू दिलेला नाही. आणि याचं सगळं श्रेय जे आहे, कारण आज मी फक्त इथं तुमचा टीचर म्हणून किंवा सिनियर प्राचार्य प्राध्यापक म्हणून नाही, तर एक संस्थेचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे की तुम्ही सगळे, मग ते प्रशासकीय कर्मचारी असतील किंवा आपले शिक्षक असतील, त्याचबरोबर आपले जे काही वैद्यकीय महाविद्यालयात असतील, ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कामं करून राहिले हे सगळे शिक्षक आणि त्याचबरोबर आपले विद्यार्थी, ज्याला तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन यापूर्वी केलेलं आहे. आणि निश्चितच आपलं जे काही संस्थेचं गुडविल आहे त्याच्यामुळे अजूनही आपले विद्यार्थी आपल्याबरोबर चांगल्या पद्धतीने याचा फायदा करून घेत आहे. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा धन्यवाद देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. इथं एकच ऍड करतो, अजून एक सेंटेन्स खरं तर राहिलंय.
कामत सर, या कोविडने जे काही सफर होता, पॉझिटिव्ह होता आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्ह हेल्थ वगैरे हे सगळं आपण बघतो ऑक्सिजन आणण्यापासून. पण आज जो विद्यार्थी ज्याला शिक्षण मिळत नाही, ज्या कुटुंबच्या बॅचेसच्या बॅचेस लाखो पर्सेंटने सफर झालेले आहेत, त्यांचं जे फ्युचर जे नुकसान होईल ना, हे कोणीच काउंट करत नाही. आणि ते हे फार मोठं संकट आहे, फार मोठा लॉस आहे आणि त्या लॉस कडे जास्त बघण्याची गरज आहे. येस, थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू मामाश्री. आजचं जे आपलं व्याख्यान झालंय खरोखरच सामाजिक दृष्टिकोनातून आपण वाणिज्य मंडळाने जे पद्धतीने आपण इथे मांडलेलं आहे हे नक्कीच विद्यार्थ्यांच्या ज्या व्यथा आहेत किंवा जी सामाजिक परिस्थिती आहे यावरती आपण नक्कीच विचार करू. आणि मामांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं वाणिज्य विद्या मंडळाला की त्या पद्धतीने आम्ही वर्तमानपत्रामध्ये देखील ह्या पद्धतीच्या न्यूज आम्ही तयार करू. सर, आजचा आपला बराच हा कार्यक्रम वाढलेला आहे. आता आपण ह्या आभारासाठी या ठिकाणी आपण पुढे जाऊया. तर आभार सादर करण्यासाठी मी डॉक्टर आशुतोष मोरे सरांना आमंत्रित करते. Thank you, madam. Good afternoon, all. It is a proud moment for me that I have been asked to propose vote of thanks for second session of the lecture series organized on the occasion of completing 50 years career by Dr. V.S. More, former principal, former Dean of Faculty of Commerce, Savitribai Phule, Pune University, and Joint Secretary, Mahatma Gandhi Vidya Mandir. I am very thankful to Dr. Manoj Kamath sir, today's guest speaker, who has thrown light on the topic opportunity of online education due to COVID-19. Sir, it was indeed very informative session and we could recall our journey from last year lockdown till today and to be continued in the future. Thanks a lot for sharing your expertise. I am very much thankful to the coordinator Mahatma Gandhi Vidya Mandir's Honorable Dr. Apurva Bhau Hire, who had guided us to organize the lecture series. He is always our inspiration. I thank today's chairperson, Principal Dr. B.S. Jagdale sir, Trustee Mahatma Gandhi Vidya Mandir, for his guidance and support. I thank Dr. Arif Anjum, Dean, Faculty of Commerce and other, Mahatma Gandhi Vidya Mandir, for his continuous efforts for smooth conduction of this lecture series. I thank trustees, MGV's officials, directors, deans of MGVs, principals of all colleges, teachers, and all the students and participants from various college. Thank you very much. धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार, कामत सरांचे मनापासून आभार. आणि आता आपण थांबूया. ओके सर. थँक्यू. Once again, thank you to all. Thank you. Thank you. Thank you.